तर आपण भगवद्गीतेचा 6वा अध्याय पाहत आहोत आणि आजच्या दिवशी आपला 6वा अध्याय संपून जाईल. आपलं पहिलं मॉड्यूल भक्तिशास्त्रीचं संपून जाईल. पहिले 6 अध्याय, पुढचे 6 अध्याय, पुढचे 6 अध्याय असे मॉड्यूल्स आहेत. तर पहिलं मॉड्यूल जे आपलं आज संपून जाईल. तर आपण 6वा अध्याय पाहत आहोत. तर थोडक्यात बाकी लोक थोडे जॉईन करत तोपर्यंत आपण 6व्या अध्यायाची थोडक्यात उजळणी पाहूया की आतापर्यंत 6व्या अध्यायात काय पाहिलं. तर 6वा अध्याय सुरुवात कशी काय झाली. तर 5व्या अध्यायाच्या सेकंडला श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की जे काही तुम्ही ज्ञानयोगाद्वारे ऐकलं त्याची सेम प्राप्ती अष्टांग योगाद्वारे पण करता येते. आणि साहजिकच अर्जुनाचा मला प्रश्न पडला की अष्टांग योग काय आहे. या अष्टांग योगाची साध्यता कशी करायची आणि जर मी अष्टांग योग केला तर मी युद्ध सोडू शकतो का, असे काही प्रश्न अर्जुनाच्या मनात पडले. आणि त्यातून भगवंताने अष्टांग योग सांगायला चालू केलं. अष्टांग योग सांगता सुरुवातीला भगवंतांनी सांगितलं की कोणताही योग जो आहे त्याला एक गुणवत्ता आहे, प्री क्वालिफिकेशन आहे, त्याला काही पात्रता आहे. त्या पात्रतेच्या आधारावर तो योग करता येतो. कोणी उठून घर बसल्या मोबाईल जवळ ठेवून टीव्ही बघता बघता योग साधना करू शकत नाही. योग साधनेचे काही नियम आहेत. स्वाची तथाकथित योग साधना आहे त्याला भगवंतांनी फोडून काढले, भगवंतांनी खोडून काढले 5,000 वर्षापूर्वीच. पण कलियुगात कसं आहे, भरपूर योगी आपला धंदा चालू करण्यासाठी हे योगाचे स्कूल चालू करतात आणि सांगतात की हा योग केला तुम्ही भगवंताची प्राप्ती कराल, कुठल्याही नियमांचं पालन करायची आवश्यकता नाही. पण ध्यान योग हा खूप स्ट्रिक्ट योग आहे. त्याची पात्रता काय आहे, योगा वृक्ष अवस्था. सो योगा वृक्ष अवस्थेमध्ये पहिला निष्काम कर्मयोगाचं पालन अनेक वर्ष करावं लागतं आणि मग निष्काम कर्मयोगाचं पालन करून हृदयशुद्धी झाल्यानंतरच मग योगारूढ अवस्थेची सुरुवात करता येते. योगारूढ अवस्थेचे लक्षण काय काय आहेत. सो योगारूढ अवस्थेमध्ये घरापासून चालत नाही, जंगलामध्ये जावं लागतं. आसन वर फार उंच नको, फार खाली नको, मध्यावर आसन पाहिजे. त्यानंतर हृदयात निर्भरता पाहिजे, डोळे अर्धे उघडे पाहिजेत, लक्ष नाकावर पाहिजे आणि कोणती इच्छा मनामध्ये असता कामा नये. आणि असं करता करता हृदयातल्या परमात्म्यावरती ध्यान लावावं लागतं. आणि हे करत असताना आपल्या मनाला पूर्ण ताब्यात ठेवावं लागतं. मन जर बिथरलं तर या गोष्टी साध्य होणार नाहीत. आणि हळूहळू योगाची प्रॅक्टिस करता 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 योगारूढ अवस्थेत व्यक्ती जातो. योगारूढ अवस्थेत व्यक्तीला लक्षणं सांगितली आहेत की असं योगारूढ अवस्थेमध्ये गेल्यानंतर तो इतका आनंद प्राप्त करतो उच्चतर अवस्थेमध्ये समाधी अवस्थेत गेल्यानंतर की यम लब्ध्वा चापरम लाभ मन्यते नाधिका स्वयं. त्याला तीच अवस्था प्राप्त झाल्यावर इतर कोणत्याही गोष्टीची आवश्यकता भासत नाही. त्याला वाटतं आपण सर्वस्व प्राप्त केलं. या अवस्थेला तो व्यक्ती पोचून जातो. आणि या अवस्थेमध्ये संकट येतात. ती संकट जी आहेत ती संकट सुद्धा त्याला सहजगत्या सहन करायला आवडतात. त्या संकटांचा परिणाम जो आहे तो त्या योगावरती होत नाही. अशा प्रकारे ही योगारूढ अवस्था हा जो योगी आहे हा प्राप्त करतो. आता हे इतकं सगळं वर्णन जे आहे आणि हे करत असताना तो इक्वॅनिमिटी त्याकडे असते. तो शत्रू मित्र उपकार करता मारहाण करणारा सगळ्यांना समान दृष्टीनं पाहतो, सगळ्यांना इक्वल व्हिजन पाहतो. तो मान अपमानला इक्वल इक्वल व्हिजन पाहतो. दुसऱ्यांच्या पैशाला, दगडाला, गारांना सगळ्यांना समान दृष्टीनं असा योगी पाहतो. त्याला कोणती अभिलाषा शिल्लक राहत नाही. पण जसं मागच्या बघितलं मी की 99.9999% योगी हे दुर्दैवी असतात. कारण ते भगवंताच्या प्रत्येक अंगावरती ध्यान लावत 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 शेवटी संपूर्ण समाधी अवस्था प्राप्त करतात. आणि त्या समाधी अवस्थेत ऑप्शन असतात की या रूपाची सेवा करायची आहे किंवा त्या रूपाच्या ब्रह्मज्योतीमध्ये विलीन व्हायचं आहे. आणि 99.99% योगी हे त्या ब्रह्मज्योतीमध्ये विलीन व्हायचा विचार करतात. ज्या रूपावरती ध्यान लावून समाधी अवस्था प्राप्त केली त्या रूपाला सोडून देतात. म्हणून हे योगी दुर्दैवी असतात आणि मॅक्सिमम योगी हे ब्रह्मज्योतीमध्ये प्रवेश करतात.
आणि मग ही योगारूढ अवस्थेमध्ये मन बिथरलं काय करायचं? यतो येतो निश्चलती मनश्चंचल दुश्चरम ततो ततो नियम्ये तत् आत्मन्नेवा वशम नयेत. जेव्हा जेव्हा मन भरकटेल तेव्हा त्याला खेचून आणलं पाहिजे आणि परत ध्यानावरती लावलं पाहिजे. ही योगारूढाची प्रॅक्टिस आणि अवस्था आहे. आणि यामध्ये ब्रह्मचर्याचं पालन आवश्यक आहे. गृहस्थ व्यक्ती ह्याचं पालन करू शकत नाही. संन्यस्त जीवन धारण करावं लागतं. पण भक्ती कशी आहे? भक्ती ही गृहस्थ आश्रमाचं पालन करून पण भक्तियोगाचं पालन करता येतं. कारण का भक्तियोगात जो गृहस्थ असतो तो गृहस्थ ब्रह्मचारी असतो. तर त्याचं गृहस्थ आश्रम नियमांचं पालन केलं की फक्त संतती प्राप्तीसाठी आपल्या पाठ्याचा संग करणं, या नियमाचं पालन केलं तर तो एका प्रकारे गृहस्थ असून ब्रह्मचारी आणि संन्यासासारखाच आहे. तो गृहस्थ ब्रह्मचारी आहे, तो गृहस्थ संन्यासी आहे. सो गृहमेधी आणि गृहस्थामध्ये फरक आहे. आणि ही अवस्था जास्त अवघड आहे ब्रह्मचार्यांपेक्षा. तर समोर इंद्रियभोग उपलब्ध आहे, तरी पण इंद्रियभोग करायचा नाहीये, मर्यादित मर्यादित करायचा आहे. आमरस पातेलं भरलेलं आहे, पण सांगितलं एकच चमचा आमरस प्यायचा आहे. हे जास्त अवघड आहे. त्यापेक्षा आमरस न पिल्ला बरा. ऍटलिस्ट आमरस समोर नसला बरा. ऍटलिस्ट आमरस समोर नाही म्हटलं खायची इच्छा होणार नाही. पण समोर पातेलं ठेवलं आणि काय सांगितले? फक्त रोज एक चमचा खायचा आहे, तो जास्त खायचं नाही. सो ही अवस्था कंट्रोल करणं जास्त अवघड आहे. म्हणून असं म्हणतात की पहिला अवस्था ब्रह्मचारी अवस्था आहे आणि ब्रह्मचार्याच्या पुढची अवस्था ही गृहस्थ अवस्था आहे. सो भक्ती मार्गामध्ये गृहस्थ व्यक्ती हा भक्ती मार्गाचं पालन करून पूर्णत्व प्राप्त करू शकतो. त्यासाठी स्ट्रिक्ट ब्रह्मचार्याची किंवा संन्यस्त जीवन जगायची आवश्यकता नाहीये. आता एवढा असा अवघड असा हा दुर्धर योग, ध्यान योग अर्जुनानं ऐकला आणि अर्जुनाच्या मनामध्ये खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालं. खूप चिंता अर्जुनाला लागू झाली. पहिला अर्जुना मला काय चाललं होतं? हा, मी ध्यान योगाचं पालन करेन जंगलामध्ये जाऊन, मी सहजगत्या करू शकेन. आणि मी जर ध्यान योगाचं पालन करायला मला परवानगी मिळाली तर मी काय करेन? युद्ध टाळू शकेन. सो इनडायरेक्टली अर्जुन युद्ध टाळायचं होतं. पण ज्यावेळी ध्यानयोग भगवंताकडनं ऐकला अर्जुनानं, त्याची अवस्था थोडी विचित्र झाली. आणि अर्जुन श्लोक क्रमांक 33 आणि 34 मध्ये 33 आणि 34 मध्ये आपली अवस्था सांगतोय की हा योग ऐकून माझी अवस्था कशी झाली आहे, मला काय वाटतंय. अर्जुनाला थोडी भीती निर्माण झाली. तर आपण आजचा श्लोक बघूया. श्लोक क्रमांक 33-32 पण आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. ओके. अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्ता साम्येन मधुसूदना एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वा स्थितिस्थिरम्. योऽयं योगस्त्वया प्रोक्ता, हा जो योग तुम्ही सांगितलाय भगवंता, साम्येन मधुसूदना, साम्येन म्हणजे सामान्यतः, ठीक आहे. तर मधुसूदन शब्द वापरला भगवंतासाठी. मधुसूदनचा अर्थ आहे भगवंतांनी मधु नावाच्या राक्षसाचा वध केला होता. थोडक्यात माझ्या मनात पण भीती निर्माण झाली आहे, जी भीती राक्षसासारखी आहे. तर त्या भीतीचा वध भगवंतांनी करावा माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन. पण मधुसूदन हा शब्द भगवंतांनी या ठिकाणी वापरला आहे. साम्येन मधुना एतस्यामं न पश्यामि चंचलत्वास्य स्थिरम्. अर्जुना वाटलं की हा योग साध्य करणं अशक्य आहे. का? चंचलत्वा स्थितीम स्थिरम. मन हे अत्यंत चंचल आणि अस्थिर आहे. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदन, तुम्ही सांगितले योग पद्धती ही मला अव्यवहार्य असह्य वाटते. कारण मन हे चंचल अस्थिर होतं. असं कोण म्हणतोय? अर्जुन. की माझं मन अस्थिर, असं अर्जुन म्हणतोय 5000 वर्षापूर्वी. आणि अर्जुनाच्या अनेक गोष्टी मी ऐकल्यात त्याच्या कॉन्सन्ट्रेशन विषयी. मुलांना सांगितलं पण असतील शाळांमध्ये, कॉलेजमध्ये, की आपल्या घरामधले मुलांना सांगितलं पण असतील की अर्जुनाची स्थिरता किती होती मनाची. अर्जुनचं मन किती कंट्रोलमध्ये होतं, किती एकाग्र अर्जुनाचं मन होतं. सो दोन गोष्टी आपण ऐकूया. पहिली गोष्ट की ज्यावेळी अर्जुन जेवायला बसायचा संध्याकाळी, तर त्याची पंटी असायची, की दिवा असायचा त्याचा. सो अश्वत्थामाला सांगितलं होतं द्रोणाचार्यांनी, काळजी घे
की अर्जुनाच्या जवळची पणती कधी विझणार नाही, कायम त्यात तेल असेल आणि ती पणती कायम जळत असेल. आणि असं का, असं अश्वत्थामानं विचारलं. तर द्रोणाचार्य म्हणले, मी आता कारण सांगत नाही, पण वेळ आली की तुला ते कारण कळून जाईल. आणि एके दिवशी अर्जुन बसला होता जेवायला आणि हवा जोरात आली, जसं काल परवा एक मोठं वादळ आलं होतं काही मिनिटासाठी. आणि त्या काही मिनिटाच्या आलेल्या वादळामध्ये बऱ्याच लोक छप्पर उडून गेलं. हे घडले घटना परवा गुरुवारी का शुक्रवारी झालं बघा. काही मिनिटाचे मोठं वादळ आलं. आणि मला सापण्यातलं जिथं आम्ही प्रचाराला जातो तिथल्या एका मुलाचा व्हिडिओ आला. "प्रभूजी बघा आमच्याकडे एवढं मोठं वादळ आलंय." मी म्हटलं, "आमच्याकडे तर ऊन पडले," म्हणलं. "काहीच झालं नाहीये." आणि जसं तो 15 मिनिटांनी मी बघितलं तर सेम वादळ इथं पण आलेलं होतं. तर सांगायचा उद्देश काय आहे, की मोठी हवा आली आणि ती पणती भिजली. आता अर्जुन विचार करतोय, की माझ्या ताटातला भाताचा घास अंधारातही माझ्या तोंडात जातोय. नाकात जात नाहीये, कानात जात नाहीये, डोळ्यात जात नाहीये. तो तोंडातच जातोय. न बघता मी खाऊ शकतो, तर न बघता मी युद्ध का करू शकणार नाही? आणि त्या दिवसापासून अर्जुन रात्री झोपायचा नाही. दिवसभर शिकायचा शाळेमध्ये आणि रात्रभर सराव करायचा. ही स्थिरता अर्जुनाच्या मनाची होती. आपण करू शकू असं? हं? चैतन्य महाप्रभू करायचे. दिवसभर कीर्तन करायचे, रात्री पण कीर्तन करायचे. महाप्रभू रात्र वाया का घालवायची? आपण रात्रभर कीर्तन करूया. तुकाराम महाराज करायचे रात्रभर कीर्तन. हरिदास ठाकूर दिवसभर जप करायचे. आपण करू शकत नाही. आपल्याला रजोगुण खूप जास्त आहे, तमोगुण खूप जास्त आहे. रजोगुण तमोगुण मनाला अस्थिर करतात, चंचल करतात. अर्जुनाकडे रजोगुण तमोगुण फार कमी होते. तरी अर्जुन असं म्हणतोय. आपण दुसरं उदाहरण बघू अर्जुनाचं, की कसं अर्जुनाचं मन स्थिर होतं, कसं ते चंचल अजिबात नव्हतं, कसं ते गुणांद्वारे प्रभावित होणार नव्हतं. तर स्वर्गामध्ये ज्यावेळी अर्जुन वनवासात राहत होता आणि वनवासात राहत असताना अर्जुनाला भगवंताने सांगितलं, की तुला पुढे युद्ध होणार आहे आणि युद्धासाठी दिव्य अस्त्र जमा केली पाहिजेत. आणि दिव्य अस्त्र जमा करण्यासाठी शिवजींची पूजा कर. सो अर्जुनाने शिवजींची पूजा केली, शिवजींची आराधना केली आणि शिवजीने एक वराहाचं रूप घेऊन अर्जुनावर द्वंद्व युद्ध केलं. त्याची परीक्षा मारण्यासाठी. आणि त्या द्वंद्व युद्धात अर्जुनानं शिवजींना हरवलं. शिवजी पण पराभूत झाले अर्जुनाकडनं आणि शिवजी खुश झाले. आणि शिवजी म्हणले, की तुला दिव्यास्त्र प्राप्त करायचं स्वर्गात जावं लागेल. स्वर्गाचा प्रवास करावा लागेल आणि इंद्राकडनं दिव्यास्त्र घ्यावं लागतील आणि ते दिव्यास्त्र प्राप्त झाल्यानंतर तुला पाशुपातास्त्र मी प्रत्यक्ष देईन. आणि अर्जुन प्रत्यक्ष स्वर्गलोकात गेला. तर अर्जुन स्वर्गलोकात गेला आणि स्वर्गलोकात गेल्यानंतर तिथली अप्सरा आहे उर्वशी. ती उर्वशी नावाची अप्सरा अर्जुनावरती मोहित झाली आणि तिला कंट्रोल होईना. तिला अर्जुनाबरोबर आनंद घ्यायची इच्छा निर्माण झाली, अर्जुनाचा संग करायची इच्छा निर्माण झाली. आणि ती अर्जुनाकडे गेली आणि सांगितलं अर्जुनाला, की तू एक सुंदर तरुण आहेस आणि मी अप्सरा आहे, तर कृपया आपण जीवनाचा आनंद घेऊया, मला कृपया आनंदी कर, मला आनंद दे. अर्जुन म्हटला, नाही 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 नाही, मी तुम्हाला आनंद देऊ शकत नाही, कारण का मी ऑलरेडी लग्न केलेला व्यक्ती आहे. मी विवाहित आहे. विवाहित पुरुषाला अशी क्रिया करणं हे पाप आहे. त्या पापाचा भागीदारी मला व्हायचं नाही, मी ही गोष्ट करणार नाही. तर अप्सरा काय म्हटली उर्वशी, की पाप आणि पुण्य कल्पना पृथ्वीवरती आहेत, स्वर्गात नाहीत. या गोष्टी करायला स्वर्गात परवानगी आहेत. स्वर्गातले नियम वेगळे आहेत, पृथ्वीवरचे नियम वेगळे आहेत. पाप आणि पुण्य फक्त पृथ्वीवर जमा होतं. इतर कोणत्याही घरात पाप पण लागत नाही, पुण्य पण लागत. आयदर आपण पाप आणि पुण्य भोगतो, पाप भोगतो किंवा पुण्य खर्च करतो. स्वर्गामध्ये काय करतो आपण? पुण्य खर्च करतो, पुण्य जमा करत नाही. आणि नरकामध्ये काय करतो? पाप नष्ट करतो, शिक्षा भोगून. पण पाप आणि पुण्य कल्पना लागू पडतात. हे पाप घडलं आणि पुण्य घडलं फक्त पृथ्वीवरती, मृत्यू लोकावरती. आणि मृत्यू लोकावर सुद्धा अनेक वर्ष आहेत. जम्बूद्वीपावरती अनेक वर्ष आहेत. त्यामध्ये फक्त भारतवर्ष, जम्बूद्वीपावर 9 वर्ष आहेत.
उत्तर कुरुवर्ष, किम पुरुष वर्ष, रम्यक वर्ष, हरी वर्ष, हे सगळे वर्ष आहेत. ह्या सगळ्या वर्षावर पण पुण्य आणि पाप लागत. फक्त भारतवर्ष, हा भारतवर्ष हा जो आहे, ही आपली पृथ्वी जी आहे, तिथं फक्त पाप आणि पुण्य हे जमा होतं. तेव्हा हे नियम पृथ्वी स्वर्गात लागू पडत नाहीयेत. तर तू माझा उपभोग घे, ये माझ्या, तिथं आपले हात पसरले, ये माझ्या मिठीमध्ये. म्हणजे अर्जुन म्हणला, आपल्या आईच्या मिठीमध्ये येण्यासारखा आनंद मुलाला कुठला असेल. ती अजून चिडली, आई, तुझी आई कशी काय झाली? म्हटले, ऑब्विसली तू आमचे पूर्वज पुरुरवा जे आहेत त्यांची पत्नी आहेस. आमची परंपरा जी वंशा सुरू झाली तुझ्यापासून सुरू झाली आहे. तुझ्यापासून मुलं झाली पुरुरवाला, त्यापासून परंपरा सुरू झाली आहे. तेव्हा तू आमची पूर्वज आहेस आणि त्या नात्यानं तू आमची आई आहेस. तर आईच्या मिठीत येण्यासारखा आनंद आपल्या मुलाला आणि आपल्या मुलाला कसा मिळेल? सो अर्जुन अशा अवस्थेत पण त्या स्त्रीला आईप्रमाणे पाहतोय. एवढं अर्जुनाचं मन स्थिर आहे. आपल्या इथं कुठलाही पुरुष असता तर गोंधळला असता तिथं जाऊन अप्सरेला बघून त्या. पण अर्जुन अजिबात गोंधळला नाही. असा अर्जुन म्हणतोय, काय म्हणतोय, की माझं मन चंचल आहे, अस्थिर आहे. हा योग मला अशक्य वाटतोय. का बरं अशक्य वाटतोय? कारण का जे तुम्ही इक्वालिटी सांगितले ना, जे इक्वल व्हिजन सांगितले आहे, काय काय सांगितलं भगवंताने इक्वल व्हिजन मध्ये, की एवढ्या गोष्टी सांगितलं भगवंताने इक्वल व्हिजन मध्ये. तर प्रामुख्याने श्लोक क्रमांक ह्याच्यामध्ये, एक मिनिट, श्लोक क्रमांक, हा, श्लोक क्रमांक 9 मध्ये जे कोणी सांगितले, सुरून मित्र दासी, सुरू तटस्थ मध्यस्थ द्वेषी मित्र शत्रू पुण्यवान पापी या सर्वांकडे समान दृष्टीने पाहिजे. भगवंताचा अंश म्हणून पाहायचं, परमात्मा म्हणून पाहायचं. सो अर्जुन म्हणतो ठीक आहे, भगवंताचा अंश म्हणून पाहणं, परमात्मा म्हणून पाहणं ठीक आहे, पण ते किती काळ करू शकेन? नाही, थोडे दिवस, 3-4 दिवस करू शकेन. 5व्या दिवशी परत मग शत्रूचा द्वेष करणारच आहे. सो या गोष्टी कंट्रोल करणं एवढ्या सोपं नाही आहेत. मित्राचं कौतुक करणारच आहे, शत्रू द्वेष करणारच आहे, जो अपमान करतो त्याच्याबद्दल राग येणारच आहे मनामध्ये. सो हा योग मला अशक्य वाटतं करणं, हे माझं मन स्वीकारणं शक्य नाही. बघा, खूप सुंदर मनाचं वर्णन सांगितलंय. कधी कधी आपल्याला वाटतं की नाही, माझं माझं खूप झालं असं, की एखाद्या क्लासमध्ये मी गेलो आणि क्लासमध्ये गेल्यावर एखादे प्रभूजी किंवा माताजी वैष्णव अपराध बोलतात. वैष्णव अपराध किती भयानक आहे, भक्तीमध्ये आपण का पुढे जाऊ शकत नाही, अपराध आपण करतो, आपण अपराध करता कामा नये. असं अपराधाबद्दल अपराध अपराध खूप खूप आपण ऐकतो. आणि आपण घरी येतो आणि घरी येऊन काय ठरवतो, बास, आजपासनं वैष्णव अपराध बंद. कुठल्याही वैष्णवाचा माझा अपमान केला तर उलट वळणार नाही. किती राग आला वैष्णवाचा, अपराध करणार नाही, अपमान करणार नाही, चिडणार नाही कुठल्या वैष्णवावरती, कुठल्या वैष्णव रागवणार नाही. प्रत्येक वैष्णव प्रभूजी माताजी करणार, असा विचार करतो आपण. आणि दुसरा दिवस उजाडतो, पहिल्या दिवशी आपण पालन करतो आणि दुसरा दिवस उजाडतो आणि काहीतरी कुठला तरी वैष्णव बरोबर आपल्या मनासारखं विरुद्ध वागतो आणि आपण खाड 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 भरतो. जसं माझं उदाहरण देतो, मी माझं वैयक्तिक उदाहरण बोलतोय. मी जेव्हा बेसवरती राहायचो, जॉब करत असताना, बेसमध्ये सगळे भक्त एकत्र राहतात. वैष्णव अपराध परमनंट कुठं होतो, जिथं भक्तांबरोबर राहतो आपण जास्तीत जास्त काळ. गृहस्थांना फार कमी होतो वैष्णव अपराध बाहेरच्या भक्तांबद्दल, कारण का आपण सत्संगाला फक्त आठवड्यात एकदा भेटतो फक्त, काही सेवेने आपण एकदा भेटतो फक्त कधीतरी आठवड्यातनं. आणि त्यावेळी भावना ही मित्रत्वाची असते. अपराध होता कधी, रोजच्या रोज त्याच व्यक्ती संपर्कात राहिलो आपण, त्याच्या सहवास राहिलो तर त्या व्यक्तीचे वाईट गुण पण दिसू लागतात. ब्रह्मचारी आश्रमात यायच्या त्यामुळे प्रत्येक ब्रह्मचारी मध्ये देवता वाटायचा ब्रह्मचारी. पण जसा आम्ही आश्रमात प्रवेश केला आणि 6-7 महिने झाले, आम्हाला त्रास पण काही भोगायला लागले, काही लोकांचे दोष पण दिसायला लागले आणि त्यांना आमचे दोष दिसायला लागले, आम्हाला त्यांचे त्यांना आमचे, साहजिकच आहे. मग आता अशा वेळी आपण काहीतरी ठरवलं की, आणि अपराध झाला की भक्तीतली चव कमी होते, भगवंत चव काढून येतं भक्तीतली. आपण ठरवतो. मी त्या एका दिवशी बेसमध्ये राहायचो आणि भरपूर भक्तांचा अपराध केला होता आणि मला जपात मजा येत नव्हती. आणि मी ऐकलं क्लासमध्ये वैष्णव अपराध किती भयानक वगैरे, म्हणजे ठरलं बास, एक काही वैष्णवाचा अपराध नाही आजपासून. आणि पूर्ण कॉश होतो मी, नाही करायचा. आणि दुसऱ्या दिवशी झालं असं की माझा मोबाईल ठेवला होता
असा बाहेर पडला थोडासा, आणि मी बाथरूमला गेलो होतो, आणि बेसवा नियम होता कोणती वस्तू बाहेर पडली तर ती जप्त होईल. नेमका माझा मोबाईल जप्त झाला, आणि मी शोधत बसलो मोबाईल कुठे आहे, मोबाईल कुठे आहे, मोबाईल कुठे आहे. आणि कोणी केलं जप्त मोबाईल, कोण आहे तो. रागानं खाड 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 बोलायला चालू केलं, आणि नंतर डोक्यावर हात मारला. बाप रे, काय ठरवलं होतं यापुढे आयुष्य कधी करायचं नाही, एक दिवस सुद्धा पूर्ण पालन करू शकलो नाही. सो हे इक्वल विजन इक्वल राहणं सोपी गोष्ट अजिबात नाही आहे, आणि त्यामुळं हा योग मला अवघड वाटत आहे, असं अर्जुन इथं सांगत आहे. प्रभुपाद तात्पर्य लिहितात, या कलियुगामध्ये सामान्य मनुष्याला गृहत्याग करून वनामध्ये किंवा अरण्यामध्ये एकांतवासात योगाभ्यास करण्यासाठी जाणे शक्य नाही. मुळात जंगल नाहीच आता, आणि जरी काही जंगल असतील तर त्यामध्ये गुंड लोक राहतात, माणसंच राहतात, प्राणी कोण राहत नाही जास्त. ते गुंड आपलं छळतील. सो कलियुगात शक्यच नाही. या योगाचं लक्षण आहे की मनुष्याचे आयुष्य अत्यंत अल्प असेल, आणि या अल्पायुषी जीवनासाठी सुद्धा त्यांना अत्यंत कठीण संघर्ष करावा लागेल. साध्या व्यावहारिक साधनांनी सुद्धा आत्मसाक्षात्कार करून घेण्याकडे लोक गंभीरपणे प्रवृत्त होत नाहीत. साधी भक्ती करायला कोण तयार नाही, सत्संगाला यायला कोण तयार नाही, प्रसाद खा म्हटलं तयार नाही, नॉनव्हेज सोडा म्हणलं लोक तयार नाहीत नुसतं पालघर जिल्ह्यामध्ये. तर कठीण योग पद्धतीचं पालन कोण करणार, कोण स्थिर बसणार. साधं भागवतम कसं पण स्थिर बसू शकत नाही, चुळबुळ चुळबुळ चालू असते आपलं. मग एवढा कठीण योग कसा पालन करणार. असं कठीण योग अशक्य नाहीये. जीवनविधी, अस्वस्थ होण्याची पद्धत, स्थानाची निवड, आणि भौतिक कार्यापासून स्वतःला अनासक्त करणे इत्यादी गोष्टी नियंत्रित कराव्या लागतात. व्यवहार्य मनुष्य नात्याने अर्जुन या योग पद्धतीचा अभ्यास करण्यास सर्व प्रकारे योग्य असला तरी त्याला या योग पद्धतीचं आचरण करणे अशक्य वाटले. शेवटच्या वेळी प्रपात देतात, म्हणून वर्तमान कलियुगामध्ये या योग पद्धतीचे आचरण सामान्यतः अशक्यप्राय समजले पाहिजे. अर्थात काही अत्यंत दुर्मिळ मनुष्यांना योग पद्धती शक्य शकेल. हिमालयात काही योगी आहेत, फार थोडे दुर्मिळ, परंतु सर्वसामान्य लोकांना ही अशक्य गोष्ट आहे. जर 5,000 वर्षापूर्वी ही स्थिती होती तर सद्यस्थितीबद्दल काय बोलावे. जे या योग पद्धतीचे विविध योगा संस्थांमध्ये योग वर्गामध्ये अनुकरण करत आहेत ते जरी समाधानी असले तरी केवळ कालापव्यय करीत आहेत. त्यांच्या अभिष्ट ध्येयाचे पूर्णपणे अज्ञान आहे. सो 1,000 रुपये खर्च करून तो योगा शिकायला जाणं म्हणजे काय, काळाचा अपव्यय, वेळेचा अपव्यय असं आहे. सध्या प्रभुपाद चालले होते गाडीमधून, आणि त्यांनी काही योग्यांना पाहिलं, आणि ते योगासनं करते मोठे मोठे, आणि प्रभुपाद म्हटले व्हेरी गुड, दिस इज व्हेरी गुड फॉर बॉडी. तो शिष्यांना आश्चर्य वाटलं, अरे जे प्रभुपाद तात्पर्यात योगासनं, योगाची गरज नाही, योगाची गरज नाही असं सांगतायत, अचानकपणे योग्यांना व्हेरी गुड म्हणतात प्रभुपाद, असं कसं काय. आणि मग शिष्यानं म्हटलं चला आपण पण योग साधना केली पाहिजे, आपणही योग केला पाहिजे, असं शिष्यानं वाटलं. आणि त्याने प्रभुपादांना विचारलं, प्रभुपाद आम्ही योगासनं चालू करू का, आम्ही योगा चालू करू का. आणि प्रभुपाद म्हटले अजिबात गरज नाही. योगा म्हणजे काय, मंगल आरतीवर डान्सिंग कीर्तन करणं, किंवा गुरुपूजेवर डान्सिंग कीर्तन करणं, किंवा कीर्तनावर डान्स करणं, हा योगा पुरेसा आपल्यासाठी. सेपरेट योगा करायची आवश्यकता नाही. सेपरेट डोकं त्या योगामध्ये घालायला जाऊ नका. ऑटोमॅटिक भक्तीमध्ये सगळं काही इन्क्लुडेड आहे. ओके. मग भगवंत म्हणतील ठीक आहे, तू म्हणतोस मन जे आहे ते चंचल आहे, पण मनाला कंट्रोल करता येतं ना. कसं कंट्रोल करायचं म्हटलं, बुद्धीद्वारे. आपण ते साधं शिकलोय. ठीक आहे. इंद्रियाणि पराण्याहुर इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु पराम बुद्धीर यो बुद्धे परतस्तु सहा. इंद्रियापेक्षा शरीरापेक्षा इंद्रिय मोठी आहेत, इंद्रियापेक्षा मन मोठं आहे, मनापेक्षा बुद्धी मोठी आहे, आणि बुद्धीपेक्षा आत्मा मोठा आहे. सो बुद्धी मनाच्या वरती आहे. उपदेशामध्ये श्लोक पण येतो की मनुष्य देह का रथाप्रमाणे आहे. 5 इंद्रिय 5 घोड्या, 5 ज्ञानेंद्रिय 5 घोड्यांप्रमाणे आहेत. मन लगामाप्रमाणे आहे, बुद्धी सारथ्याप्रमाणे आहे, आणि आत्मा हा मालकाप्रमाणे आहे. सो सारथी आहे ना, लगाम सारथ्याकडे आहे, तर
जर लगाम सारथ्याकडे आहे तर मग तो सारथी त्या दोरीद्वारे मनाला कंट्रोल का करू शकत नाहीये? का असं होतंय? असा प्रश्न भगवंत विचारू शकतील की बुद्धद्वारे मन कंट्रोल कर. आणि त्याचं उत्तर अर्जुन श्लोक क्रमांक 34 मध्ये येतो. हा खूप श्लोक महत्वाचा आपल्या सगळ्यांसाठी. ऑलरेडी तुम्ही ऐकला असेल भरपूरदा, पण श्लोक महत्वाचा आहे आणि आपल्या पाठांतर श्लोकामध्ये आपण टाकला आय थिंक उद्या परीक्षेसाठी, पुढच्या परीक्षा आठवड्यात. चंचला मन कृष्णा प्रमाथे बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव दुष्करम. 3 गुण मनाला सांगितले. चंचल तर ऑलरेडी म्हटलेत भगवंत, अर्जुन ऑलरेडी म्हणलाय की मन कसं आहे? चंचल. सो बुद्धीद्वारे मन का बरं कंट्रोल करता येत नाही? मन केव्हा चंचल नाहीये. चंचला मन तर विचलित करणार आहेच, पण प्रमाथी. प्रमाथी म्हणजे काय? की मन जे आहे ना ते विचलित, चंचल तर आहेच, पण मन विचलित करणार आहे. आणि विचलित करण्यामुळं बुद्धीला आपण ते उत्तेजित करतो. स्वतः बुद्धीची ताकद फार कमी आपण. जरी बुद्धी ही तत्वदृष्ट्या वरच्या स्तरावर आहे मनाच्या, पण मनाला आपण एवढं खाद्य खायला घातलंय वाईट विचारांचं, वाईट संगतीचं, वाईट इम्प्रेशन्सचं, की मन खूप स्ट्रॉंग आहे. आणि बुद्धीला मिळणारं खाद्य चांगल्या विचारांचं, चांगल्या गोष्टींचं, चांगल्या पुस्तकांचं, चांगल्या कथांचं फार कमी आहे. त्या बुद्धीला बळ फार कमी आहे. बुद्धी जरी वरच्या स्तर असली, सारथ्याला खायला घातलेच नाही आपण. दोऱ्या घट्ट आहेत, पण सारथी किडमिड आहे. तर जरी सारथी दोरी ओढू शकतो, तरी पण सारथ्याकडे ताकदच नाहीये. का बरं? कारण मन प्रमाथी आहे. प्रमाथी विचलित करणारं मन हे बुद्धीलाही विचलित करतं, बुद्धीलाही मन उत्तेजित करू शकतं. आणि नुसतं प्रमाथी नाहीये, बलवत. मन कसं आहे? बलवान आहे. ओके. जसं हम्म जसं जसं आजारी आहे, काय काय आजार असतात. सो काय काय आजार एवढे स्ट्रॉंग असतात की किती औषध घातलं तर त्या औषधांचा परिणामच त्या आजारावरती होत नाही. असं होतं ना, बरेच आपण बरेच ट्रीटमेंट घेत असतो आणि ट्रीटमेंट रिस्पॉन्डच करत नाही आपल्या आजारांना. एवढा आजार कधी कधी बाळगला असतो, एवढा आजार स्ट्रॉंग असतो. सो मन कसं आहे? बलवत. एवढं मन स्ट्रॉंग आहे, एवढं मन ताकदवान आहे की त्याला औषध जरी बुद्धीने द्यायचा प्रयत्न केला कंट्रोल करण्यासाठी, तरी फार अवघड आहे. जसं औषधाचा परिणाम होतच नाही, त्या बुद्धीचा परिणामच मनावरती होणार नाही. बलवत आणि दृढम. दृढम म्हणजे फार दृढ आहे, फार दुराग्रही आहे. विश्वनाथ चक्र ठाकूर मनाची तुलना म्हणजे अनकंट्रोल, अनियंत्रित मनाची तुलना लोखंडाच्या रॉड प्रमाणे करतात, लोखंडाच्या एखाद्या दांड्याप्रमाणे करतात. आणि अशा व्यक्तीच्या बुद्धीची तुलना कशी आहे? एका टाचणीप्रमाणे. टाचणीद्वारे लोखंडाची पहार भेदणं अशक्य आहे. सो तसं या अवस्थेमध्ये बुद्धीद्वारे मन कंट्रोल करणं अशक्य आहे. किती अशक्य आहे? तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव दुष्करम. अर्जुन म्हणतो माझ्याकडे असे काही बाण आहेत, ज्या बाणाद्वारे वाहणारा वारा मी नियंत्रित करू शकतो, पण मन नियंत्रित करणं हे प्रॅक्टिकली अशक्य आहे. सो चंचल, चंचल तर आहेच. चंचल बुद्धीवर कंट्रोल करा भगवंत म्हणतात. नाही कंट्रोल करू शकत प्रमाथी, ते बुद्धीला विचलित करतं. त्यानंतर बलवत इतकं स्ट्रॉंग आहे की जसं औषधाचा परिणामच रोगावरती होते, तसंच या बुद्धीचा परिणामच काही मनावरती होत नाही. मन विचलित करत राहतं. ते गाणं मराठीमध्ये की जाणते तरी हे पुन्हा पुन्हा का चुकते, मन उधाण वाऱ्याचे, मन ऊन पावसांचे. हे पिक्चर मध्ये पुढे गाणं होतं, मी ऐकलं होतं. पण त्यातले वाक्य फार महत्वाचं आहे की जाणते, मन सांगतंय, मन म्हणतंय की चुकीचं आहे, बुद्धी सांगते चुकीचं आहे, जाणते तरी हे पुन्हा पुन्हा का चुकते. सगळ्या नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांना माहिती आहे हे नॉनव्हेज खाणं चुकीचं आहे, तरी पण ते सोडू शकत नाहीत. सगळ्या दारू पिणाऱ्या लोकांना माहिती आहे दारू पिणं चुकीचं आहे, तरी पण दारू सोडू शकत नाहीत. सगळ्या सिगरेट पिणाऱ्या लोकांना माहिती आहे की सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, पाकिटावर लिहिलेलं आहे, तरीही ते
सिगरेट पिणं सोडू शकत नाहीत, कारण मन खेचून घेतं. मन त्या ठिकाणी आपल्याला खेचून घेतं. सगळ्या भक्तांना माहिती आहे सोशल मीडिया वापरणं चुकीचं आहे. तरी पण आपलं मन काही सोशल मीडिया वापरण्यापासून हटवू शकत नाही, सोडू शकत नाही. गोरगोर म्हणतात ना, की जर कोणी असं ठरलं की मी एक दिवस फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, त्यानंतर जे काय लिंक्डइन, जे काय सोशल मीडिया आहेत, मी एक दिवस या सोशल मीडियाला हात लावणार नाही, भगवान श्रीकृष्ण खाली येतील म्हणतील, अरे पगले रुलाय का क्या? एवढं अवघड आहे. सो आजकाल महाराज म्हणतात की 5वा नियम चालू केला पाहिजे. मांसाहार वर्ज, नशापान वर्ज, जुगार वर्ज, व्यभिचार वर्ज, सोशल मीडिया वर्ज. हे तर हळूहळू इसकामध्ये काही वर्षांनी चालू होईल. हे सोशल मीडियावर हात लावायचा नाही, सोशल मीडिया वर्ज. फार अवघड आहे असं पालन करणं. कारण का मन कसं आहे, बलवत आणि दृढम. दृढम म्हणजे दुराग्रही, हट्टी, अजिबात ऐकत नाही. कितीही समजायचा प्रयत्न केला तरी अजिबात ऐकत नाही. ओके. आणि प्रबोधन तात्पर्यामध्ये ते सांगितलंय कसं मन एका सारथ्याप्रमाणे आहे, मन एका दोरीप्रमाणे, बुद्धी सारथ्याप्रमाणे आहे. आणि शेवटचे 4 प्रपात सोल्युशन आहेत. मनाला संयमित करण्याचा सहज सुलभ मार्ग म्हणजे चैतन्य महाप्रभू सांगितल्याप्रमाणे पूर्ण नम्र भावाने हरे कृष्ण महामंत्राचे कीर्तन करणे होय. याची विधी सवय मन कृष्ण पदारविंदय हो. मनुष्याने आपले मन पूर्णपणे श्रीकृष्णांमध्ये रममाण केले पाहिजे. असे केल्याने मनास विचलित करणाऱ्या इतर गोष्टींमध्ये मन युक्त होणार नाही. हरे कृष्णामध्ये मन रममाण केलं पाहिजे, तरच मन ऑटोमॅटिक कंट्रोल मध्ये राहील. भागवत श्लोक येतो ना, इति नंदादयो गोपा कृष्ण राम कथामृता कुर्वन्ति रममाणस्य नाविन्दं भववेदनाम्. कुर्वन्ति रममाणस्य, कशामध्ये? कृष्ण राम कथामृता, भगवंताच्या कथेमध्ये ज्याचं मन रममाण झालेलं आहे. कुर्वन्ति रममाणस्य नाविंदम भववेदनाम, त्याला भववेदना अजिबात जाणवत नाही. पहिला मन कसं आहे, मन शत्रूप्रमाणे काम करतं. पण हळूहळू हळू मला फटके देऊन आपण जर रोजच्या रोज करत राहिलो तर मन मित्र बनतं आणि मन आपल्या भक्तीकडे खेचून येतं. पण त्याचे रममाण होणं आवश्यक आहे. आपण आता का बरं भक्तीचा आनंद अनुभवू शकत नाही तेवढ्या प्रमाणात, जेवढी क्षमता आहे? का अनुभवू शकत नाही? आपण भक्तीमधून रममाण होत नाहीये. आपण भक्ती करत नाही, आपल्याला भरपूर सांसारिक चिंता असतात, व्यावहारिक चिंता असतात. काय होईल पुढे चिंता सतत लागून राहिली असते. अजून भक्तांना नाही. 10वीचे रिझल्ट लागलेत. काय होईल मुलांचं, कुठे ऍडमिशन मिळेल, पुढे काय सेटल होतील का नाही, चांगल्या नोकऱ्या मिळतील का नाही, लग्न होतील का नाही व्यवस्थित, चिंता लावून राहिल्या असतात. पगार मिळेल का नाही व्यवस्थित, भागेल का नाही, महागाई वाढत चालली आहे, या सगळ्या चिंता डोक्यात असतात. हे सगळ्या चिंता डोक्यात असल्यामुळं रममाण होणं फार अवघड आहे भक्तीमध्ये. पूर्णपणे भगवंत शरण जाणं फार अवघड आहे. आणि शरण जाऊन हरिनामात रममाण होणं फार अवघड आहे. आणि रममाण न झाल्यामुळंच आपण तेवढ्या प्रमाणात भक्तीचा आनंद अनुभवू शकत नाही. संत नामदेवाचे अभंग आहे. ओके. अमृताहुनी गोड नाव तुझे देवा, मन माझे केशवा का भान गे. की तुझं नाव कृष्णा अमृतापेक्षा गोड आहे, पण माझं मन का लागत नाही त्या नावामध्ये. एक साधकांचा विचार करून, साधकांच्या लेवलला येऊन संत नामदेव अभंग लिहित आहेत की माझं मन कधी अभंगात लागत नाही. ठीक आहे. सांग पंढरी राया काय करू यासी, का रूप ध्यानासी नये तुझे. जेव्हा डोळे बंद करतो, मला राधा वृंदावन मेरी डोळ्यासमोर का दिसत नाहीयेत, मला राधा मधुबन डोळ्यासमोर का दिसत नाहीयेत, का मला विषय वाचून डोळ्यासमोर दिसत आहेत, का मला अजून स्वप्नात चुकीच्या गोष्टी येत आहेत, असं का होतंय? का रूप ध्यानासी नये तुझे, कीर्तने बैसता निद्रे नागवेली. जप करत बसलं काय होतं? निलाद्री प्रभू झोप येते का? निलाद्री प्रभू झोप येते जप करता पडी अन्नमधनं? येते ना प्रभू, कधी कधी. कधी कधी येते, मला तर बरंच येते. येस अशोक प्रभू झोप येते का जप करताना?
हो हो. हा विषय रात्री 10 नंतर करत असतो तर माळा पूर्ण करायच्यात. 10 नंतर माळा आपण करत नाही, माळा खेचतो आपण. रात्री माळा आपण जपत नाही, आपण माळा काय असतो, खेचत असतो. कधी संपेल आणि लगेच झोपून टाकेन. 16 पूर्ण करायचे डॉट. हा 16वी माळा झाली, डोक्यावरचं बर्डन गेलं. आपण माळा खेचतो खाली बघा त्यानंतर. तर कीर्तनी बैसता निद्रे नागविली, मन माझे गुंतले विषय सुखा. जप करत असताना स्वप्न पडतात कधी झोपेत, आणि जप करत असताना आपण कधी कामुक विचार येतात. मन माझे गुंतले विषय सुखा, असं का होतंय, असं प्रश्न विचारतायत संत नामदेव. आणि शेवटच्याकडे म्हणतात हरिदास गरजती हरिनामाच्या कीर्ती, की सगळे हरीचे दास आहेत, सगळे हरीचे भक्त आहेत, ते हरिनामाच्या कीर्ती गात आहेत. पण नये माझ्या चित्ती नामा म्हणे. माझ्या चित्तामध्ये त्या कीर्ती का बसत नाही डोक्यामध्ये. तरी आपली साधकांची अवस्था आहे. का अशी आपली अवस्था होती, कारण मनावर अजून ताबा नाहीये. आपण निष्ठा स्तरावर गेलो नाहीये. आपण अनर्थ निवृत्ती स्तरावर भक्तीचे आहोत, आणि अनर्थ निवृत्ती स्तरावरती मन कंट्रोलमेंट असतं. सो आत्ता आपली भक्ती म्हणजे काय आहे, आत्ता आपल्या मनाचा विचार करायचाच नाही. आत्ता साधना भक्ती म्हणजे आपली इंद्रिय भगवंताच्या सेवेत लावायची आहेत. सो भक्तीची व्याख्या काय आहे, सर्वोपाधी विनिर्मुक्तम तत्परत्व निर्मलम ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तिरुत्तमम. आपली इंद्रियांच्या स्वामींच्या सेवेत लावायचे बस. मन कुठं का भरकणा फरक पडत नाही. पण इंद्रिय जर लावत 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 गेलो, हळूहळू मन पण ताब्यामध्ये येईल. आणि तेच म्हणलं की आपले मन श्रीकृष्णामध्ये रममाण केलं पाहिजे. आता रममाण होणार नाही, आता जबरदस्तीने केलं पाहिजे, औषध म्हणून. औषध घेत राहिलं तर एक वेळ असेल रममाण आपण जो निष्ठा स्तरावरती मन भक्तीमध्ये लागायला लागतं, आणि आसक्ती स्तरावर मन पूर्णपणे भक्तीमध्ये लागून जातं, आणि भाव स्तरावरती मन वितळून जातं, आणि आध्यात्मिक मन विकसित होतो. ओके. आता भगवंताने हे 2 श्लोक ऐकले. कोणाला काय प्रश्न आहे मनाबद्दल? नाही, सगळं पटलंय जे काय ते. ओके. आता भगवंताने 2 श्लोक ऐकले, आणि भगवंताने सांगितलं की निश्चितपणे तुझे म्हणतोस ते खरं आहे अर्जुन, पण असं नाही की ते करणं अशक्य आहे. औषध कधी कधी लागू पडत नाही, मान्य करतो. कधी कधी रोगावरती औषध लागू पडत नाही, पण औषध जर दीर्घकाळ घेतलं, रोजच्या रोज न चुकता अनेक वर्ष करत राहिलो, तर औषधाचा परिणाम नक्की होणार, आणि मन नक्की ताब्यात येणार. हेच भगवंत श्लोक क्रमांक 35 सांगत आहेत. श्री भगवान वाच असंशया महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गुह्यते. 2 शब्द वापरलेत अर्जुनाला, महाबाहो आणि कौन्तेय. महाबाहो म्हणजे काय, अरे अर्जुन तू महाबाहू आहेस, तू शूरवीर योद्धा आहेस. अरे तू शिवजींना हरवलंयस युद्धामध्ये, तू निवात कवचाने युद्धामध्ये हरवलंयस, तू अनेक अनेक राक्षसांना युद्धामध्ये हरवलेस, तू इंद्राला रोखलायस युद्धामध्ये मैदानाला मारण्यापासून. ही तुझी शक्ती आहे. मग तू यांना हरू शकतोस, तर मनाला का बरं हरू शकणार नाहीस. तू आरामात हरू शकतोस. 2 गोष्टी करायला पाहिजेत. प्रॅक्टिस केली पाहिजे योगाची, रोजच्या रोज प्रॅक्टिस केली पाहिजे संयम ठेवून, आणि अनासक्ती. आपण जर अनासक्ती ठेवली, अभ्यास कोणतेय वैराग्य येते. वैराग्य आणि अभ्यास. अभ्यास किती काळ, अनेक वर्ष, आणि योगी लोकांसाठी अनेक जन्म कदाचित. अभ्यास कोणतेय वैराग्येनं. सो डिटॅच राहा. रिझल्ट अनासक्ती कशामध्ये, अनासक्ती रिझल्ट प्रती, की लगेच इन्स्टंट रिझल्ट मिळाला पाहिजे. काल एका गावात सत्संग करायला गेलो होतो, आणि सत्संगात एका माणसानं प्रश्न विचारला, प्रभूजी भगवंताची इन्स्टंट कृपा कशी मिळेल. आजच्या प्रॉब्लेम काय आहे, सोशल मीडियाच्या काळामध्ये गोष्टी एवढ्या फास्ट आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत, की प्रत्येक गोष्ट इन्स्टंट लागतं. इन्स्टंट मॅगी.
2 मिनिटात मॅगी, 2 मिनिटात हे, 2 मिनिटात रील, 1 मिनिटात नॉलेज, 1 मिनिटात हे ज्ञान, 1 मिनिटात ते ज्ञान. 5 मिनिटाचा व्हिडिओ पाहायचं म्हटलं फार अवघड आहे. मग 1.5 तास रेकॉर्डिंग कसं पाहणार युट्यूबवरचं? फार अवघड आहे ऐकणं. आम्हाला फक्त 1 मिनिट सांगा रील, 1 मिनिटाची रील, 2 मिनिट रील, एवढं सगळं सांगा जे काय असेल ते. पण तेवढा वेळ पण अटेन्शन स्पॅन राहिलं नाहीये. कृष्ण अभिषेक करून क्लास होता मागच्या रविवारी, त्यांनी सांगितलं 28 सेकंदापेक्षा जास्त अटेन्शन स्पॅन माणसाचा राहू शकत नाही एकाच वेळी. एवढी अवस्था आहे माणसाची कलियुगामध्ये. तर त्यामुळं वैराग्य कशाप्रती? वैराग्य फळाप्रती, की लगेच रिझल्ट मिळणार नाही. रिझल्ट मिळायला वेळ लागेल. प्रभुपाद म्हणतात माझं चॅन्टिंग परफेक्ट करण्यासाठी, माझा जप परफेक्ट करण्यासाठी मला 40 वर्ष लागली. 40 वर्ष अखंड जप केल्यानंतर माझा जप परफेक्ट झाला. सो तुम्ही निदान 40 वर्ष जप करा आणि मग बोला की माझं मन कंट्रोलमध्ये होत नाही. आपले आनंद वृंदावन प्रभू, त्यांनी महाराज प्रश्न विचारला, महाराज गेली 25 वर्ष जप करतोय पण अनर्थ जातच नाहीयेत, वासना जातच नाहीये, राग जातच नाहीये, इच्छा जातच नाहीयेत का? महाराज 20 वर्ष जप करतो, 16 माळ करतोय, 25 वर्ष 16 माळ करतोय. महाराज म्हणले ज्या अर्थ मला कळतायत की वासना जात नाहीयेत, अनर्थ जात नाहीयेत, त्या अर्थी जायला लागले. ज्या अर्थी जाणीव झाली आपल्याला की माझ्याकडे अनर्थ आहे, त्या अर्थी ते बऱ्यापैकी भरपूर प्रमाणामध्ये गेलेले आहे. जसं विमानानं टेक ऑफ केल्यानंतर वरचे विमान जातं, असं वाटतं विमान जातच नाहीये पुढं, पण विमान जातंय. पण ते सरळ अवस्थेत चालल्यावर आपल्याला वाटतं की पुढे जास्त जात नाहीये. ते परत जे खाली उतरत जातं, आपल्या पोटामध्ये गोळा येतो आणि जाणीव होती की हा मध्ये विमान फिरलंय, मध्ये पुढे स्थिर नव्हतं ते. सो भक्तीमध्ये अनर्थ स्थळावरती ही प्रक्रिया थोडी लांबची प्रक्रिया आहे. सो कधी कधी वाटतं एवढा जप करतोय, एवढा माळा करतोय, एवढी भक्ती करतोय, काही परिणाम होतोय का नाही? अनर्थ कंट्रोलमध्ये होत आहेत का नाही? अजूनही वासना जाते का नाही? भगवंत कृपा देत आहेत का नाही? देतायत, भरभरून कृपा देतायत. पण संयम ठेवावा लागेल. लगेच इन्स्टंटली असं होणार नाहीत. जन्म जन्मांतरीचे कोट्यावधी जन्माचे जमागले अनर्थ आहेत, एका क्षणात जाणार नाहीत. तर एकदा एका भक्ताने विचारलं प्रभुपादांना, प्रभुपाद मला कधी कृष्ण प्राप्ती होईल? प्रभुपाद म्हणले तुझ्या लायकीपेक्षा खूप लवकर आणि तुझ्या अपेक्षेपेक्षा खूप लांब, खूप नंतर. आपली लायकीच नाही भगवत प्राप्ती करायची, तरी पण आपण त्या मार्गाला लागलो आहोत. पण आपल्या अपेक्षेपेक्षा थोडं उशिरा ही भगवत प्राप्ती निश्चितपणे आपल्याला होईल. पण त्यासाठी वैराग्य आणि सतत प्रॅक्टिस, रोजच्या रोज प्रॅक्टिस. नित्यम भागवत सेवया, भागवत श्लोक आहे ना, नष्टप्राय शाबद्रेषु नित्यम, रोजच्या रोज नियमानं. सुप्रभात नियम काय ठेवलाय? रोजच्या रोज 16 माळा. आज जरी 64 माळा केला तर उद्या 4 दिवस 3 दिवस शांत बसायचं नाही, अव्हरेज करतो 16 करून नाही, रोजच्या रोज 16 झाल्याच पाहिजे. ओके. तात्पर्य बरोबर म्हणतात हा अभ्यास म्हणजे काय? सद्यस्थितीत पवित्र स्थळी निवास करणे, परमात्म्यावरती मन केंद्रित करणे, मन आणि इंद्रिय संयमित करणे, ब्रह्मचर्याचं पालन करणे, एकांतासात राहणे इत्यादी कठोर नियमांचे पालन कोणीही करू शकत नाही. तरीही कृष्ण भावनेमध्ये मनुष्य नवविध भक्तीपूर्ण सेवेत युक्त होतो. या नवविध भक्तीमध्ये सर्वप्रथम पायरी म्हणजेच कृष्णलीलांचे श्रवण होय. मनाला सर्व कल्मशांपासून शुद्ध करण्याचे दिव्य प्रवाही माध्यम आहे. मनुष्य कृष्णलीलांचे जितके अधिक श्रवण करतो तितका तो अधिक प्रबुद्ध होतो. जेवढ्या अधिक कथा ऐकू आपण तेवढा आपण प्रबुद्ध होऊ. बुद्ध म्हणजे बुद्धिवान, प्रबुद्ध म्हणजे प्रकृष्ट रूपेण बुद्धिवान. ज्याला पर लागतो त्याचा असतो प्रकृष्ट. गती प्रगती, पंच प्रपंच, ताप प्रताप. ताप म्हणजे त्रास, प्रताप अद्भुत त्रास, अद्भुत पराक्रम. ताप म्हणजे पराक्रम, पण प्रताप म्हणजे अद्भुत पराक्रम. त्यानंतर गती म्हणजे वेग, प्रगती म्हणजे अत्यंत वेगानं गती, प्रगती. सो प्रबुद्ध व्यक्ती होऊन जातो आणि मनाला श्रीकृष्णांपासून दूर नेणाऱ्या सर्व गोष्टीपासून अनासक्त होतो, ज्या कार्यामुळे भगवत भक्ती होत नाही. अशा कार्यांपासून मनाला व्यक्त केल्याने वैराग्याचे शिक्षण प्राप्त होते. वैराग्य म्हणजे भौतिक प्रकृतीपासून अनासक्ती आणि अध्यात्मामध्ये मनयुक्त करणे होय. तर
त्यासाठी सगळ्यात सोपा उपाय कोणता? सो ही कथा जी ऐकायची नाही, एकट्याने ऐकायला गेलं तर कंटाळा येतो फार. पण तीच कथा संघामध्ये जर ऐकली आपण, संघामध्ये सहजगत्या आपण ह्याला पार करू शकतो. सो सहजगत्या जर भक्तीमध्ये प्रगती करायची तर उपाय कसा आहे? ज्या काही भक्तिमय क्रिया करतो आपण त्या संघात येऊन गेला पाहिजे, सत्संगामध्ये येऊन. 4 भक्तांना बोलवा एकत्र, एकत्र जपा करा. आज रविवार आहे किंवा एकादशी आहे, 10-12 भक्त एकत्र या. चला 64 माळाचा आपण नियम करूया. प्रत्येकाला सुट्टी असेल तर 64 माळा करूया, किंवा एखादी सुट्टी आली तर 64 राऊंड करूया एकत्र आपण. एकत्रपणे कथा यज्ञ करूया, एकत्र कथा ऐकूया. महाराजांची कथा ऐकायची एकत्र पळून आणि चर्चा करायची, की आपल्या कौसाची कथा ऐकायची आणि चर्चा करायची. हे काय आज सांगितलं प्रभूजींनी? अशी चर्चा केलं ना, एकत्रपणे केलं ना, एकत्रितपणे सहजगत्या या मनावरती नियंत्रण ठेवणं सोपं आहे. 11व्या स्कंदात म्हणले भागवतच्या, परस्परानुकथनम पावनम भगवत यशः मिथोरतीर मिथो तुष्टीर निवृत्तीर मिथात्मना. परस्परानुकथनम, एकमेकांना सांगितल्यामुळं काय? पावन भगवत यशा, भगवंताच्या यशाबद्दल आपण एकमेकांशी चर्चा केली तर काय होईल? मिथोरतीर मिथो तुष्टीर निवृत्तीर मिथात्मना. एकत्रपणे भगवत रती प्राप्त करू, एकत्रितपणे तुष्टी प्राप्त करू, आणि एकत्रितपणे जे मिथ आत्मना जे आहे त्याची निवृत्ती होईल. एकत्रितपणे जे अनर्थ आहेत त्याची निवृत्ती होऊ शकेल. ध्रुव महाराजांना ज्यावेळी भगवत प्राप्ती झाली, भगवंत दिसले, ध्रुव महाराज काय म्हणतात भगवंतांना? भक्तिं मुहुः प्रवहतां त्वयि मे प्रसंगो भूयादनंत महताम अमलाशयानां येनंजस उल्बनौरु व्यसनं भवाब्धिं नेच्छे भवद गुणकथा मृतपानमत्त. काय म्हणतात बघ ध्रुव महाराज? की येन अंजस, अंजस सहजगत्या, उल्बन, उल्बन फार अवघड, व्यसनम, व्यसन म्हणजे अशक्यप्राय, येन अंजस उल्बन व्यसनम भवाब्दीम, भवसागर, अवघड अशक्यप्राय भवसागर. ठीक आहे, अंजस सहजगत्या पार करू शकील, निश्चे भवत गुणकथा मृतपान मत्त. भगवंताच्या भक्तांच्या संघामध्ये एकत्र येऊन त्या कथा ऐकून मत्त झालो, उन्मत्त झालो त्या कथा ऐकून, तर सहजगत्या एकत्रितपणे या भवसागराला मी पार करू शकेन, या मनाला मी कंट्रोल करू शकेन. आणि हेच इथं प्रभुपाद पण तात्पर्यात सांगत आहे. ओके, पुढच्या श्लोकात भगवंत समजून सांगतायत की मनाला संयमित कसं करायचं. असंय असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मती वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तु पातया. ज्याचे मन उश्रंक आहे त्याला आत्मसाक्षात होणे कठीण आहे, परंतु ज्याचे मन संयमित आहे आणि जो योग्य साधनांद्वारे प्रयत्न करतो त्याला निश्चित यशाची शाश्वती आहे, असे माझे मत आहे. निश्चितपणे मन कंट्रोल करणं अवघड आहे, मान्य आहे मला. आणि ज्याचं मन कंट्रोलमध्ये नाही आहे तो योग साधना करू शकत नाही, त्याला योगी बनणं अशक्य आहे. पण जर त्यानं मनाला संयमित करायची प्रॅक्टिस केली, ठीक आहे, कशाद्वारे? योग्य साधनाद्वारे, वैराग्य आणि अभ्यास. या योग्य साधनाद्वारे जर योग्य योग्य प्रकारे मनाला संयमित करायचा प्रयत्न केला तर यश प्राप्त करणं अशक्य नाही आहे, ते शक्य आहे. आणि अनेकांनी पूर्वी प्राप्ती केली आहे. आणि हे माझं मत आहे, हे भगवंताचं कन्क्लुजन आहे, हा भगवंताचा निर्णय आहे, हे त्यांचं मत आहे. आणि त्यांचं मत हे आपल्यासाठी सर्वात जास्त महत्वाचं आहे. ओके, कृपा देतात तात्पर्यामध्ये भगवंत सांगतात की मनाला भौतिक कार्यांपासून अनासक्त करण्यासाठी जो मनुष्य योग्य उपचारांना स्वीकार करीत नाही तो कदाचित आत्मसाक्षात्कारामध्ये यशप्राप्ती करू शकतो. योगाभ्यासाचा प्रयत्न करताना मनाला भौतिक स्वभावामध्ये रत करणे म्हणजेच वरून पाणी ओतताना अग्नी पेटवण्याचा प्रयत्न करण्याप्रमाणे आहे. सो भक्ती करणं आणि 4 नियम तोडणं म्हणजे कसं आहे? आग पेटवायची त्यावर पाणी फेकण्यापैकी आहे. मानसिक संयमनाशिवाय योगाभ्यास करणे म्हणजेच केवळ कालापव्यय होय. योगाचा असा देखावा
भौतिक दृष्ट्या लाभदायक असू शकेल, परंतु आध्यात्मिक साक्षात्कार दृष्टीने पाहिल्यास असा योगाभ्यास व्यर्थ आहे. म्हणून मनुष्याने आपले मन निरंतर भगवंतांच्या दिव्य प्रेमसेवेत संलग्न करून त्याला संयमित केले पाहिजे. जोपर्यंत मन कृष्ण भावनेमध्ये युक्त होत नाही तोपर्यंत स्थिर आणि संयमित होऊ शकत नाही. कृष्ण भावनावीत मनुष्य हा सहजपणे विशेष प्रयास न करताच योगाभ्यासाचे फळ प्राप्त करतो. परंतु योगाभ्यास कृष्ण भावना भैत झाल्याशिवाय यश प्राप्ती करू शकत नाही. ओके, तशा प्रकारे जे प्रश्न अर्जुन विचारले होते मनाविषयीचं उत्तर भगवंतांनी 2 श्लोकात दिलेलं आहे. आता अर्जुन मला पुढचा प्रश्न पडतोय. काय पडतोय की 37 ते 45 हा आहे डेस्टिनेशन ऑफ अनसक्सेसफुल योग. योगभ्रष्ट माणसाची गती काय आहे. आता अर्जुनला भीती काय वाटली. ठीक आहे, भगवंत म्हणतात की दीर्घकाळ ही प्रॅक्टिस करावी लागेल. सहजगत्या शक्य आहे का. नाही शक्य सहजगत्या. अभ्यासेनं आणि वैराग्यानं दीर्घकाळ करत राहिलो, योग्य उपचार वगैरे करत राहिलो तर ते मन संयमित होईल आणि मग योगाभ्यासामध्ये यश प्राप्ती होऊ शकेल. योगारूढ अवस्थेची प्राप्ती आपण करू शकू. पण हा दीर्घकाळ प्रॅक्टिस करत असताना अर्जुनला वाटलं की मन एवढं असंयमित आहे की जर एखादा व्यक्ती योगी बनलाय आणि योगी बनला म्हणल्यावर त्यानं इंद्रिय भोग सोडून दिलाय आणि इंद्रिय भोग सोडून दिल्यानंतर त्याला परत इंद्रिय भोग करायची इच्छा निर्माण झाली. आता काय, जे लोक इंद्रिय भोग पण करत नाहीयेत आणि योग 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 साधना पण करत नाहीत, इंद्रिय भोग इच्छा झाली, इंद्रिय भोग इच्छा करायची इच्छा निर्माण झाली तर योग साधना सोडून दिली तर त्याची गती काय होईल. का बरं असं वाटतं त्याला. कारण का ना घर का ना घाट का अशी अवस्था होईल ना. ना इकडचा निकडचा योग साधना सोडून दिली आहे आणि इंद्रिय भोग करून स्वर्गात जाण्यासाठी जे पुण्य लागतं ते पुण्य पण कमवलेलं नाहीये. त्या कर्मकांडाचं पालन पण केलेलं नाहीये. कर्मकांड सोडून दिले योग साधना करण्यासाठी. आता मध्येच लटकत राहिलाय. त्याची गती काय होईल त्याच्याविषयी अर्जुनाला फार भीती वाटतेय. किंवा या योग्यांचं काय अवस्था होती. हा योग करणं रिस्की आहे का. कोणी झालं असेल तर अवस्था काय होईल. अशापेक्षा न केलेलं बरं का. हे सगळे प्रश्न अर्जुन मला रेंगाळत आहेत आणि अर्जुन प्रश्न विचारतोय श्लोक क्रमांक 37 मध्ये. अर्जुन वाच अयति श्रद्धयोपेतो योग चलति मानसः अप्राप्य योग संसिद्धिं कामगतिं कृष्ण गच्छति. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, जो आरंभी आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा श्रद्धेनं स्वीकार करतो परंतु नंतर सांसारिक आसक्तीमुळे मार्गभ्रष्ट होतो आणि यामुळे योगसिद्धी प्राप्त करू शकत नाही, अशा अयशस्वी योगाला कोणती गती प्राप्त होते. अशा अनेक योगी आहेत ज्यांचं मन इंद्रिय भोगाकडं आकर्षित झालं. कंडू ऋषी तपस्या करते, खूप दीर्घ तपस्या करते योग साधनेची. उन्हाळ्यामध्ये ते तापमान किती सध्या आहे. गौरी माताजी, श्री गौरीवती माताजी, ठाण्यामध्ये तापमान किती आहे सध्या. काय तापमान आहे सध्या तुमच्या गावात. निलाद्री प्रभू काय तापमान आहे डहाणूला. 40. हा 40 मध्ये बाहेर उन्हात फिरून आलो आपण 15-20 मिनिटं, अवस्था कशी होती. फार खराब होती. कंडू ऋषी उन्हाळ्यात वाळवंटात बसायचे, आपल्या बाजूला आग लावायची तपस्या करण्यासाठी बघा आणि त्यात तपस्या करायची. आणि हिवाळ्यामध्ये बर्फाच्या पाण्यात बसायचे आणि तपस्या करायचे. पण एक प्रमलोचा नावाची अप्सरा तिथं आली. इंद्रानं पाठवलं कंडू ऋषींना भरकटावला योग साधनेपासून आणि नुसतं त्या प्रमलोचाची पैंजण ऐकलं कंडू ऋषींनी आणि प्रमलोचाकडे पाहिलं आणि नुसतं पाहिलं आणि त्या प्रमलोचावर मोहित झाले आणि त्या प्रमलोचा नावाच्या अप्सर संग करू लागले कंडू ऋषी आणि योग साधने पदभ्रष्ट झाले बघा. आणि एके दिवशी अचानक उठले कमंडलू घेऊन आणि बाहेर जाऊ लागले. तर प्रमोदने विचारलं कुठे चाललाय. म्हणजे संध्या करायला, गायत्री करायला. कारण का
संध्याकाळची वेळ आहे, काहीतरी किती पाहिजे. आणि परत मला हसू लागली. पण तुम्हाला कल्पना आहे की नाही किती काळ तुम्ही मला थांबलाय. काय काय सकाळी भेटलो तुला आणि संध्याकाळी आता काहीतरी करतोय. म्हणले 1000 वर्ष 6 महिने 6 दिवस झालेत आपण एकत्र आहोत. आणि कंडू ऋषीने एवढा वेळ वाया घालला योग साधना सोडून देऊन. दुसऱ्या शौभरी ऋषी, शौभरी ऋषीने काय केलं? पाण्यामध्ये, वृंदावनामध्ये यमुनेच्या पाण्यात राहून तपस्या करते. पण 2 माशांना संभोग करणं पाहिलं. आणि माशांचा संभोग कसा असतो? मासे फिजिकल टच पण करत नाहीत. मासे प्रजनन कसं करतात? जो नर मासा असतो तो मादी माशीवरती दृष्टिक्षेप टाकतो, कामुक. आणि त्या दृष्टिक्षेपामुळेच त्या मादी माशीमध्ये अंडी ती देते आणि त्यातनं पुढचे मासे जन्माला येतात. ऍक्च्युअली टच पण नसतो, फिजिकल टच. पण ते बघून पण त्यांच्या मनामध्ये भोग घ्यायची इच्छा निर्माण झाली. आणि त्यांनी 50 मुलींवर एकाच वेळी लग्न केलं. मांधाता ऋषींनी, मांधाता राजा मांधाताच्या. बघा, आणि अनेक वर्ष त्यांच्यावर राहिला तो. सो योगी असे पदभ्रष्ट होतात. भरपूर योगी पदभ्रष्ट झाले आहेत. तर त्यांची गती काय आहे? बघ, प्रभुपाद तात्पर्य देतात मधल्या ओळीमध्ये काही. भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात सांगितले आहे की या दिव्य मार्गावर अल्पशी प्रगती केल्यानेही मनुष्याला मोक्ष प्राप्ती होऊ शकते. 3 मार्गांपैकी भक्तियोग हा विशेष करून या योगासाठी योग्य आहे, कारण भगवत साक्षात्काराचा हा अत्यंत सुलभ मार्ग आहे. या संबंधी पक्की खात्री करून घेण्यासाठी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या पूर्वीच्या वेदना पुष्टी देण्याची विनंती केली. दुसऱ्या सांगितलं भगवंतांना, नेहा विक्रमणा शोस्ती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायतो महतो भयात. थोडा काळ जरी प्रगती केली, थोडी जरी भक्ती केली, थोडी जरी योग केला, तरी महतो भयात, खूप महान अशा भयापासनं माणसाची मुक्ती होते. सो ते भगवंताने परत सांगावं अशी अर्जुनाची इच्छा होती. म्हणून हा प्रश्न अर्जुन विचारला. शेवटच्या 4 प्रपाद येतात. सर्वप्रथम मार्गांचा अवलंब करण्यात मनुष्य प्रामाणिक नसेल. दिव्य मार्गांचे अनुसरण करणे म्हणजेच माया शक्तीशी युद्ध पुकारणे. आपण भक्ती करतोय. भक्ती म्हणजे काय आहे? मायेशी युद्ध आहे. या मायादेवीशी युद्ध आहे हे. रात्रंदिवस आमा युद्धाचा प्रसंग. कारण मायादेवी कृष्णा एवढीच पॉवरफुल आहे. आता आपल्या अनर्थवृत्ती अवस्था कशी आहे? शुद्ध भक्त मायापासून पूर्ण मुक्त आहेत. जे भक्त नाही ते पूर्णपणे मायामध्ये आहेत. त्यांना जे पूर्ण मायात आहेत त्यांना काय त्रास आहे? ते एन्जॉय करतात इंद्रियभोग. जे शुद्ध आहेत ते भक्तीचा आनंद घेत आहेत. आपली अवस्था कशी आहे? मधली अवस्था. जसं परीक्षेमध्ये ज्यांना अभ्यास केला नाही त्याला टेन्शन नसतं, पण त्याला माहिती आहे नापास होणारच आहे, तो टेन्शन घेतो, तो पिक्चर वाला तो निवांत. जसे 10 वेळा रिव्हिजन करून जाते त्याला टेन्शन नसतं, त्याला माहिती मला चांगले मार्क पडणार आहेत. अवस्था खराब होण्याची अर्धवटीचा अभ्यास झाला त्याचा. ठीक आहे. तर जो अर्धवट आहे त्याला प्रचंड त्रास बघा. 3ऱ्या स्कंदामध्ये भागवतचा हा श्लोक येतो. ठीक आहे की श्लोक मला क्लिक होत नाहीये तो श्लोक. तर मधली अवस्था फार माहिती असते. तर आपला आता अवस्था कशी मधली अवस्था आहे. आता भक्ती पण करतोय आपण आणि आपण मायेद्वारे प्रभावित पण आहोत. सो एका हाताला माया खिस्ती आहे, एका हाताला कृष्ण खिस्तायत किंवा महाप्रभू खिस्तायत किंवा भक्त खिस्तायत. तर आपण कुठल्या दिशेला जाऊ? ज्यांचं नाव आपण जोर जोरात घेऊ, ज्यांच्याकडे आपण अधिक ध्यान लावू. आपण कृष्णाचं नाव जोर जोर पुकारलं, कृष्णाच्या भक्तांचं नाव जोर जोर पुकारलं, कृष्णाच्या भक्तांना जास्त आवाज दिला, खेचा, त्यांना जास्त प्रेरणा दिली, खेचा 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 मला खेचा, तर त्यांना चेवी. माया तेवढीच पॉवरफुल आहे, कृष्णावरच पॉवरफुल आहे माया. मग माया दुरत्तया भगवंत म्हणतात पुढच्या पणावत आपण 7व्या अध्यायामध्ये. 70 कृष्ण आणि भक्त अधिक वेगानं खेचतील आणि मायेची पकड हळूहळू ढिली होईल. पण लक्ष मायेकडे दिलं तर मायेला पण चेवील आणि माया पण आपल्याला वेगानं खेचेल. तर मायेशी युद्ध आहे हे भक्ती म्हणजे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. यास्तव जेव्हा मनुष्य माया शक्ती त्यावेळेस सुटायचा प्रयत्न करतो, तेव्हा माया शक्ती विविध प्रलोभनांद्वारे साधकाचा पराभव करायचा प्रयत्न करते. भौतिक शक्तीच्या गुणांमुळे बद्ध जीव पूर्वीच मोहित झाला असतो आणि दिव्य साधना करते सुद्धा जीव पुन्हा मोहित होण्यासाठी पावलोपावली शक्यता असते. भागवत मध्ये श्लोक आहे,
वदन्ति विश्वं कवयोस्मनश्वरं पश्यन्त्याध्यात्मविदो विपश्चितां तथापि मुह्यन्ति तवाज मायया सुविस्मितं कृत्यमतं नतोस्मितम्. आपण भक्ती करतोय, भक्तीविषयी ऐकतोय, भक्तीचा प्रचार पण करतोय आपण. वदंती विश्वम कवयोस्मनश्वरम. आपण सगळ्या जगाला सांगतोय की जग हे दुःखालय आहे, अश्वस्थ आहे, कवयोस्मनश्वरम. पण तथापि मुह्यन्ते तवाज मायया. पण आपणही जरी भक्ती करत असलो, आपण मायेमुळे गोंधळून जातो. मायेचा परिणाम आपल्यावरती पण होतो आणि आपल्याला काउन्सिलिंगची गरज पडते. आपण कोट अनकोट भव्य कपडे घालून काउन्सिलर म्हणून काम करत असू, गृहस्थ काउन्सिलर किंवा ब्रह्मचारी काउन्सिलर. पण आपण ज्यावेळी मायामध्ये पडतो, आपला कोणतरी घर मोठा काउन्सिलर लागतो आणि तो मोठा काउन्सिलर पण तेच सांगतो आपल्याला की अरे रिलॅक्स, टेन्शन घेऊ नकोस, हरे कृष्णा जप कर, डिटॅच राहा, वैरागी राहा, भगवंतावर सोडून दे, भगवंताना शरण जा, भगवंत काळजी घेतील. त्याच गोष्टी सांगतात सिनियर्स. पण त्याची आपल्याला गरज भासते कारण आपणही मायेद्वारे मोहित होतो. अशा मायेला मला नमस्कार आहे. सुविस्मृतम कृत्यम अतोम नतो स्मृतम. जे मायेविषयी बोलतात तेच मायेद्वारे गोंधळून जातात, मायेमध्ये अडकून पडतात. सो मग अशा योगी लोकांची अवस्था काय होईल ही भीती अर्जुना वाटत आहे. ओके, 38. कच्छिन कच्छिन्न उभया विभ्रष्टा छिन्नाभ्र इव नश्यती अप्रतिष्ठो महाभाहो विमूढ ब्राह्मणपती. हे महाभाव कृष्ण, ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावरून भ्रष्ट झाला हा असा मनुष्य आध्यात्मिक भौतिक यशमार्गावरून कोणत्या दिशेला स्थित नसलेल्या छिन्न विच्छिन्न ढगाप्रमाणे पतित होऊन भ्रष्ट तर होत नाही ना. ढग जसं छिन्न विछिन्न झालेला आहे, ठीक आहे, तो ना पाणी देऊ शकतोय ना ढगांबरोबर राहू शकतोय. ओके, सो त्या ढगाबरोबर त्या माणसाची अवस्था होत नाही ना, की ना घर का ना घाट का, ना पुण्य कमवू शकतोय ना स्वर्गात एन्जॉय करू शकतोय ना योग करू शकतोय. योग करायला गेला इंद्रभोग सोडून दिलाय आणि इंद्रभोग सोडून दिला, इंद्रभोग कसा करायचा माहित नाही आता. त्यामुळं इंद्रभोग पण करता येत नाहीये. काय अवस्था होईल त्याची, त्याला काय होप्स आहेत का नाहीत. भक्ती मार्गातून पतन झालं भक्तीवरून आपलं, तर काय होप्स आहेत का नाहीत त्या व्यक्तीला. आणि भरपूर लोक भक्ती सोडतात, पण पाहतो आपण प्रोग्राममध्ये येतात नंतर सोडत जातात, भरपूर लोक घडतात. तर त्यांचा काय होप्स आहे, तर हा प्रश्न अर्जुनाच्या मनामध्ये पडला आहे. प्रभू तात्पर्य आहेत, जेव्हा मनुष्य आध्यात्मिक मार्गाचा स्वीकार करतो तेव्हा त्याला सर्व भौतिक कर्मांचा आणि सर्व तथाकथित भौतिक सुखांचा त्याग करणं आवश्यक आहे. जर महत्वाकांक्षी योगी अपयशी झाला तर तो वर्क आणि दोन्ही दृष्ट्या गमावतो. अर्थात तो भौतिक सुखाचाही भोग घेऊ शकत नाही किंवा आध्यात्मिक यशप्राप्तीचा आनंदही भोगू शकत नाही. अर्धवट राहतो, त्रिशंकू. त्याला कोणतेही स्थान नसते. तो एखाद्या छिन्न विच्छिन्न ढगाप्रमाणे असतो. आकाशातील एक ढग कधी कधी लहान ढगावर सुटतो आणि मोठ्या ढगाला जो मिळतो. परंतु जर हा ढग मोठ्या ढगाला मिळू शकला नाही तर तो वाऱ्यानं वाहून जातो आणि अनंत आकाशात अस्तित्वहीन होतो. तशीच या योगाची अवस्था होती का, योगीची अवस्था होती का. शेवटी प्रभुपाद लिहितायत, ब्रह्म आणि परमात्मा साक्षात्काराद्वारे या जीवन ध्येयाची प्राप्ती करण्यासाठी अनेक अनेक जन्म घ्यावे लागतात. बहुनाम जन्मनाम म्हणते. म्हणून दिव्य साक्षात्काराचा प्रत्यक्ष आणि परमेष्ठ मार्ग म्हणजेच भक्तियोग किंवा कृष्ण भावना होय. सो कृष्ण भावनेद्वारे सहजगत्या आपण या जन्मातच जर इंटेन्सली भक्ती केली तर प्राप्त करणं शक्य आहे. ओके, एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुम् अर्हसि अशेषतः त्वत् अन्य संशयस्याता छेत्ता न हि उपपद्यते. हे कृष्ण, माझा संशय आहे आणि हा पूर्णपणे दूर करण्याची मी तुम्हाला विनंती करतो. तुमच्या वाचून हा संशय दूर करणारा कोणीही मिळणार नाही. आपल्या शंका निर्माण झाली तर आपण लगेचच भगवंतांना किंवा भगवंताच्या प्रतिनिधींना प्रश्न विचारला पाहिजे. कारण केवळ भगवंत आणि भगवंताचा प्रतिनिधीच आपल्या प्रश्नांचं योग्य प्रकारे समाधान करू शकतो.
कारण का भगवंत डायरेक्टली बोलत ज्ञान आहेत आणि भगवंताचे प्रतिनिधी भगवंताच्या परंपरेत भगवंताचं ज्ञान आहे असं पोषमंत्रक देतात. त्या भगवंताचं असलं ज्ञानच संशय नष्ट करू शकतं. पण आपण जर डोक्यात शंका ठेवल्या आणि डोक्यात शंका ठेवल्यानंतर आपण जर डोक्यात शंका ठेवून तसंच भक्ती करत राहिलो तर शंका कधी कधी असुराचं रूप घेतात आणि ते डाऊट त्या शंकाचं समाधान झालं नाही तर कधी कधी तो संशय आपल्या भक्तीपासून दूर घेऊन जातो आणि संशय मनामध्ये कधी निर्माण होतो अपराध झाल्यावरती अपराध झाल्यावर भक्तिमय क्रियावरती संशय निर्माण होतो. सो चैतन्य महाप्रभूचं उदाहरण आहे. जे चैतन्य महाप्रभू गेले होते आपण ऑलरेडी सांगितलं आहे तुम्हाला चौथ्या अध्यायाच्या वेळी की आज्ञस्य अशुद्धा संशय नशती ते पूर्ण शंका नव्हती की रावणानं कसं काय तिथं पळवलं. महाप्रभू म्हणाले की नाही नाही रावणानं पळवलं नाहीये ती मायासीता होती पण त्याला वाल्मिकी रावण रेफरन्स नव्हता. रेफरन्स कुर्म पुराणामध्ये होता. आणि ज्यावेळी महाप्रभू गेले कन्याकुमारीला धनुषकोटीला रामेश्वरला गेल्यावर त्यांनी कुर्म पुराण ऐकलं आणि त्यांनी बघितलं की अरे हा इथं रेफरन्स आहे आणि स्वतः महाप्रभू ते लिहून काढलं आणि ओरिजिनल कॉपी घेऊन आले आणि दाखवलं ब्राह्मणाला की बघ मी सांगतो ते शास्त्रीय काही त्याला रेफरन्स आहे. संशय दूर करण्याचा प्रयत्न केला. तर संशय मनामध्ये आला तर लगेच आपण प्रश्न विचारला पाहिजे डाऊट विचारला पाहिजे भगवंताच्या प्रतिनिधींना. हा संशय आपल्या भक्तीला पण नष्ट करू शकतो. ओके आता भगवंत उत्तर द्यायला तयार भगवंत उत्तर देत आहेत श्लोक क्रमांक 40 मध्ये. श्री भगवान वाच पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति. श्री भगवान म्हणाले हे पार्थ नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति. शुभ कार्यांमध्ये युक्त झालेला योगी व्यक्तीचा इहलोकात तसं परलोकात विनाश होत नाही. आणि हे मित्र जो मनुष्य चांगले कार्य करतो दुष्प्रवृत्तीने प्रभावित होत नाही. मुळात अर्जुनला भीती वाटते आहे की जो योग मार्गावर योगभ्रष्ट झाला त्याचं काय होईल काहीही वाईट होणार नाही. त्याला काहीही प्रॉब्लेम येणार नाहीये. त्याला कधीही दुर्गती लाभणार नाही कारण तो योग अवस्थेवर आहे तो दिव्य अवस्थेवर आहे. सो त्याचप्रमाणे भक्ती मार्गाचं पालन करतो अशा भक्ती मार्गाचं पालन करणाऱ्या व्यक्तीची दुर्गती कधीच होत नाही प्रोव्हाइडेड 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 वैष्णवांचा अपराध केला नसेल भक्तांचा अपराध केला नसेल. जोपर्यंत वैष्णवांचा अपराध केला नाही तोपर्यंत छोट्या मोठ्या चुकांनी इव्हन छोटा मोठा इंद्रियभोग जरी घडला चुकून अनावधानानं आपल्यातनं घडला इंद्रियभोग तरी दुर्गती तेवढ्या प्रमाणात होत नाही जेवढा अपराध केला नव्हते. म्हणून भागवत श्लोक येतो यान आस्थाय नरो राज ना प्रमद्येत करेचित धावन निमिल्यवा नेत्रे ना स्खलेत ना पतेत इह. क्या भक्तिमार्ग कसा आहे धावन निमिल्यवा नेत्रे आपण डोळे बंद करून तरी वेगाने पळत सुटलो रस्त्यावरनं. डोळे बंद करून रस्त्यावर वेगाने पळत सुटल्या अवस्था काय आपली आपली अवस्था आपण धडकून जाऊ तरी. पण भक्तिमार्ग असा आहे की डोळे बंद करून जरी मार्गाचं आचरण केलं तरी पण आपण खाली पडणार नाही. एवढा हा मार्ग प्रोव्हाइडेड आपण अपराध करत नाही आहोत तरच आपण खाली पडणार नाही. तर सो अशा योगी व्यक्तीची कोणतीही दुर्गती नाही. का दुर्गती नाही ते पुढे आपल्याला कळेलच. ओके प्रभुपाद लिहितात पहिल्या परिच्छेदाच्या शेवटच्या ओळीमध्ये ठीक आहे. श्रीमद भागवत सांगते की अपयशयोगी व्यक्तीला चिंता करण्याची मुळीच आवश्यकता नाही. आपल्या विहित कर्मांचे पालन पूर्णपणे न केले जरी त्याला परिणाम भोगावे लागले तरी त्यामध्ये काहीच हानी नाही कारण शुभकारक कृष्ण भावनेचे विस्मरण कधीच होत नाही. आणि कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेला मनुष्य पुढील जन्मी जरी हलक्या कुळा जन्माला आला तरी तो कृष्ण भावनेत संलग्न होतो. उलट पक्षी जो मनुष्य कृष्ण भावना वाईट नाही आणि केवळ विहित कर्मांचे कठोर पालन करतो त्याला शुभ फळ प्राप्त होईलच याची गॅरंटी नाही. सो 9व्या अध्याय श्लोक ऐकणार आहोत. मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचितसा राक्षसीम आसुरीम चैव प्रकृती मोहिनिशितः. अशा माणसाचं फळ अशा माणसाचं ज्ञान अशा माणसाचं मोक्ष हा मोघ ठरतो.
आणि तो राक्षसी वृत्तीची प्राप्ती करतो जर तो भगवंताची भक्ती करत नसेल. भगवत भक्तिहीनस्य जातिशास्त्र जपस्तपस अप्राणस्येव देहस्य मंडनम लोकरंजनम. भगवत भक्तीशिवाय केलं जप तप हे सगळं कसं आहे? हे एका डेड बॉडीला, एका मृत शरीराला अलंकृत करण्यासारखं आहे, एका मृत शरीराला मेकअप करण्यासारखं आहे. मेलेल्या माणसाला मेकअप करून काहीच फायदा होत नाही. मेलेल्या माणसाला दागिने घालून काहीच फायदा होत नाही. तसंच अप्राणस्य व देहस्य मंडनम लोकरंजनम, म्हणजे ते एक मनोरंजन झालं एवढं झालं होतं, त्याचा फायदा काहीच होत नाही. सो भक्ती मार्गामध्ये काही टेन्शन करायचं कारण नाही आहे आणि भक्ती सगळं केलेले मार्ग काहीच अल्टिमेटली फळ देऊ शकणार नाही. एतावान सांख्य योगाभ्याम स्वधर्म परनिष्ठितः जन्मलाभ परा पुंसा अंते नारायण स्मृती. आयुष्यभर आपण जर आपल्या स्वधर्माचं पालन केलं पण शेवटी नारायणाची स्मृती झाली नाही तर सगळं काय झालं? श्रम एवै केवलम, तर काहीच फायदा नाही. पण येणं केल्या प्रकारे शेवटी नारायणाची स्मृती झाली तर मात्र सगळं धर्माचं ऑटोमॅटिक पालन केल्यापैकीच आहे. सो टेन्शन घ्यायचं कारण नाही, भक्तांना अजिबात चिंता करायचं कारण नाहीये. आता ओके, आपण पुढे पण मग एक गोष्ट मला नंतर सांगितली पुढच्या लोकांचा भाऊ. ओके ओके, मार्जू म्हणे ठीक आहे, तुम्ही म्हणता चिंता करायचं कारण नाहीये, मला की तुला काय मिळतं? भगवान सांगतात एका श्लोकामध्ये, प्राप्त पुण्यकृताम लोकान सुषित्वा शाश्वती समा शुचिनाम श्रीमताम गेहे योगो भ्रष्टो विजायते. योगभ्रष्ट योगी पुण्यात्मांच्या लोकांमध्ये अनेक अनेक वर्ष सुखभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो. सगळ्यात पहिला दोन केस आहेत. पहिली केस आहे की जो योगी अत्यंत कमी काळ योग साधना करत आहे, फारच कमी वर्ष भक्ती करून भक्ती सोडली, तर काय होईल? असा व्यक्ती स्वर्गात जातो आणि स्वर्गामध्ये शाश्वती समहा. या व्यक्ती स्वर्गात जाणं आणि पुण्य करून स्वर्गात जाणं दोघांमध्ये फरक आहे. जो व्यक्ती योग साधना करून योगभ्रष्ट झाल्यामुळं स्वर्गात जातो तो शाश्वत काळासारखा आनंद तिथं भोगत असतो. पण जो पुण्य करून जातो त्याची अवस्था काय आहे? पुण्य जर संपेल लगेच त्याला खाली फेकलं जातं. पण असा योगभ्रष्ट व्यक्ती स्वर्गात गेला, त्याची इच्छा होईस तोपर्यंत तो स्वर्गात राहू शकतो. बघा काय तोटा आहे का? काही तोटा नाहीये. आणि स्वर्गात खाली पडल्यानंतर तो शुचिनाम श्रीमताम गेहे, एका गुणवान कुटुंबामध्ये आणि श्रीमंत वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो, जेणेकरून त्याला पैसा कमवायची जास्त गरज पडणार नाही, त्याला रॅट रेस करायची गरज पडणार नाही आणि तो सहजगत्या सुविधा उपलब्ध असल्यामुळं योग साधना परत चालू करू शकतो. आपली योग साधना परत सहजगत्या जिथे थांबली आहे तिथनं चालू करू शकतो. हे कोणासाठी आहे? ज्यांनी योग साधना फारच थोडा काळ केली आहे, ज्यांनी फारच थोडे वर्ष भक्ती केली आहे, फारच थोडे वर्ष हरिकष्ट जपलाय, त्यांची गती काय आहे? स्वर्गात आनंद भोगा आणि चांगल्या घरात जन्म घ्या. किती चांगली गती बघा, काहीच यामध्ये तोटा नाही, कुठलाही तोटा टेन्शन घ्यायचं कारणच नाहीये. ओके, आता जर एखाद्या योगाने दीर्घकाळ भक्ती केली असेल किंवा दीर्घकाळ योग साधना केली असेल आणि त्याचं पतन झालं, त्याची गती काय होती? ओके, श्लोक क्रमांक 42. अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम एतद्धि दुर्लभतरम लोके जन्म ईदृशम. अथवा दीर्घकाळ योगाभ्यास केल्यानंतर, अथवा योगिनामेव कुले, कुले भवति धीमताम एतद्धि योगिनाम एव कुले भवती धीमता. हे ज्याने दीर्घकाळ योगाभ्यास केला आहे तो अत्यंत बुद्धिमान योगी कोणाचा जन्म घेतो. आणि खरोखर अशा प्रकारचा जन्म या लोकी अत्यंत दुर्लभ आहे. काय म्हणलं याच्यामध्ये? जो व्यक्ती दीर्घकाळ भक्ती करतो, त्यांना देह सोडला भावस्थर प्राप्त करायच्या आधीच, तर भगवंत लगेच त्याला उचलतात आणि कुठल्याही प्रकारे यमाचा चेहरा न बघता तो व्यक्ती लगेचच भक्तांच्या घरामध्ये जन्म घेतो. आणि भक्तांच्या घरात जन्म घेतल्यामुळं लहानपणापासूनच भक्तीचं वातावरण घरात मिळाल्यामुळं तो सहजगत्या भक्ती कॅप्चर करतो आणि सहजगत्या योग साधना कॅप्चर करून आपल्या मागच्या योग साधनेच्या आधारावरती सहजगत्या परी करून
पूर्णत्व प्राप्त करतो. सो दोन्ही केसमध्ये टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाहीये. अजिबात चिंता करायचं कारण नाहीये. प्रभुपाद म्हणतात की आमचे गुरु भक्ती सिद्धांत सरस ठाकूर यांनी अशाच वैष्णव कुटुंबाच्या बघितला होता, भक्तिवंत ठाकूरांच्या घरामध्ये. आणि आम्ही स्वतः, ठीक आहे, सौभाग्यानं भगवंताच्या कृपेमुळे आमचे आध्यात्मिक गुरु ओम विष्णुपाठ श्री भक्ती सिद्धांत गोस्वामी महाराज आणि आम्ही सुद्धा आस्मादिकांना भगवत कृपेने थोर कुटुंबावर जन्म घेण्याची संधी मिळाली आणि आम्हा दोघांनाही बालपणापासून भगवत भक्तीचे शिक्षण मिळाले. नंतर दिव्य परंपरेच्या योजनेनुसार आम्हा दोघांची भेट झाली. बघा, ऑफकोर्स हे दोघे महान आचार्य आहेत, हे दोघेही अध्यात्म जगातले भक्त आहेत, हे दोघे मंजिरी आहेत आणि मंजिरी अवतरित झाले आहेत प्रचार करण्यासाठी. पण एक नम्रता भावानं प्रभुपाद सांगत आहेत की बघा, आम्ही पण वैष्णव कुटुंबात जन्म घेतला आहे, याचा अर्थ आम्ही मागच्या जन्मात थोडी भक्ती केली असली पाहिजे, दीर्घकाळ त्यांचं पतन झालं असलं पाहिजे म्हणून आम्ही जन्म घेतलाय. हे त्यांचं नम्रता आहे बरं का, आपण ओळखून घेतलं पाहिजे. सांगायचा उद्देश काय की जो दीर्घकाळ भक्ती करतो तेव्हा भगवंताच्या भक्तांच्या घरात जन्म घेतो आणि भक्तांच्या घरात जन्म घेतला तर वैष्णव संघ मिळतो आणि वैष्णव संघात तो सहजगत्या भगवत प्राप्ती करू शकतो. सो या मार्गामध्ये कोणताच तोटा नाहीये. ओके, आता जन्म घेतल्यावर पुढे काय होईल, तिथं काय होईल भगवान सांगतात 43 आणि 44 श्लोकामध्ये. ओके, तत्र तं बुद्धी संयोगा लभते पूर्वदैहिकं यतते च ततो भूया संसिद्धौ कुर्नंदनः. हे कुर्नंदन, असा जन्म मिळाल्यानंतर तो आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेचे पुनरुज्जीवन करतो आणि पूर्णपणे सिद्धी प्राप्त करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करतो. तर त्याला योगिक वातावरण मिळाले चांगलं आणि योगाच्या घरात जन्म घेतल्यामुळं साहजिकच जे हृदयात ऑलरेडी केलेली भक्ती का योग आहे तो पुनरुज्जीत होतो, पुनर्जीवित होतो आणि जिथं आहे तिथनं तो पुढची प्रगती चालू करतो आणि परत भगवत धाम प्राप्त करायचा, परत भगवत प्राप्ती करायचा तो वेगानं प्रयत्न करतो. पूर्वाभ्यासेव तेनैव ह्रियते अवशोऽपि सा जिज्ञासुरपि योगस्त शब्द ब्रह्माति वर्तते. आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेच्या आधारावर तो आपोआपच आपली इच्छा नसतानाही योगाभ्यासावर आकृष्ट होतो. असा जिज्ञासू योगी सदैव शास्त्रांच्या कर्मकांडांच्या तत्वांच्या अतीत असतो. बघा, तो कर्मकांडाकडे नॅचरली आकर्षित होत नाही, तो डायरेक्टली योगशास्त्राकडे आकर्षित होतो, डायरेक्टली भक्तीकडं आकर्षित होतं. कर्मकांड हे थोटांड वाटतं जन्मापासूनच, का तर मागचा अभ्यास डोक्यात त्याचा असतो. जसं गजेंद्र किंवा वृत्रासूर. वृत्रासूर हा मागच्या जन्मातला भक्त होता. कोण होता? चित्रकेतू महाराज. आणि मागच्या जन्मात चित्रकेतू महाराज भक्त होते आणि काही काळानं शाप मिळाला आणि वृत्रासूर बनले. वृत्रासूर जे असुर असले तरी पूर्ण चेतना भक्तिमय होती, अजिबात कर्मकांडाकडे आकर्षित झाले नाहीत. पण इंद्र मात्र घाबरला होता. इंद्रा भक्त होता, पण इंद्रा मिश्र भक्त होता आणि कर्मकांडाप्रती आसक्ती असल्यामुळं आपलं स्वर्गप्रत जातंय, आपलं इंद्रप्रत जातंय, आपण मरून जाऊ ही भीती इंद्राला होती. पण वृत्रासूरला मात्र अजिबात भीती नव्हती. वृत्रासूर सांगतो इंद्राला, अरे इंद्र, का घाबरतोयस? युद्ध कर माझ्या बरोबर. तुला विष्णून दिलं वज्र आहे तुझ्याकडं आणि त्या वज्राचा प्रहार माझ्यावर केलास तर तू आराध्य मारू शकशील. मला जगायची अजिबात इच्छा नाहीये. माझी चेतना भगवतमय आहे, मला भगवत धामात जायचं आहे. बघा, हा वृत्रासूर होता आणि तो इंद्र होता, कारण वृत्रासुराचा अभ्यास होता पूर्वी जीवनामधला. तर तो कर्मकांडाकडे अजिबात आकर्षित झाला नाही. श्री प्रभुपाद कर्मकांडाकडे अजिबात आकर्षित झाले नाहीत, फक्त भगवत भक्तीकडे ते डायरेक्टली आकर्षित झाले. या संबंधी एक सुप्रसिद्ध उदाहरण श्री चैतन्य महाप्रभू दिले आहे की श्री चैतन्य महाप्रभूंनी हरिदास ठाकूर यांना प्रमुख शिष्य म्हणून स्वीकार केला. हरिदास ठाकूर यांचा जन्म जरी मुस्लिम कुळामध्ये झाला असला तरी श्री चैतन्य महाप्रभू त्यांना नामाचार्य पदावर आरूढ केले. कारण हरिदास ठाकूर हे दररोज 3 लाख भगवन नामांचा जप करण्याचे व्रत कठोरपणे पालन करीत. ते निरंतरपणे हरिकृष्ण नामाचा जप करीत आता पूर्वजन्मातील शब्द ब्रह्म म्हणून ओळखल्या वैदिक कर्मकांडाचे आचरण केले आहे. आणि म्हणून जोपर्यंत म्हणजे शुद्ध होत नाही तोपर्यंत कृष्ण भावने तत्वांचा स्वीकार करू शकत नाही किंवा हरे कृष्ण कीर्तनामध्ये संलग्न होऊ शकत नाही.
आता प्रश्न असा पडेल की 8व्या अध्यायामध्ये आपण दीर्घकाळ भक्ती केली आणि दीर्घकाळ भक्ती करूनही आपली इच्छा या जन्मातच भगवत प्राप्ती करायची, योग्यांना परत जन्म घ्यावा लागेल, योग्यांना परत जन्म घेऊन त्यांना पूर्ण करावं लागेल. पण समजा समजा आपण अंतिम क्षणी भगवंतांचं स्मरण करू शकलो नाही. 8व्या श्लोक आहे, अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रायत समद्भावम याति नास्त्यात्र संशयः. की जो अंतकाळी माझं स्मरण करतो तो भगवद्धाम प्राप्त करतो. पण आपण जर अंतकाळी स्मरण करू शकलो नाही भगवंताचं तर आपली अवस्था काय होईल? तर हा प्रश्न वरदराजांना कांचीपूर्णांना विचारायचं रामानुजांनी सांगितलं. सो कांचीपुरममध्ये कांचीपूर्ण नावाचा एक भक्त होता आणि त्या वरदराजांचे विग्रह आहेत आणि त्या वरदराजांची सेवा करत होता. आणि सेवा करता 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 झालं असं की तो भगवंताशी बोलायचा, कारण त्याची सेवा भगवंतांना फार आवडायची. आणि भगवंताशी बोलता 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 एकदा रामानुचार्य आले आणि त्यांनी प्रश्न विचारला की जर मृत्यू समयी जर एखादा भक्त भगवंता स्मरण करू शकला नाही तर त्याची गती काय होईल? तर वरदाने उत्तर दिलं, प्रपन्न भक्ता अंतिम स्मृती विवर्जनम. जो भक्त पूर्णपणे शरणागत आहे भगवंतांना, अंतकाळी जरी भगवंताचं स्मरण झालं नाही, अशा व्यक्ती स्मरण भगवंत सुद्धा करतात. भगवंत स्वतः त्या माणसाचं स्मरण करतात आणि भगवंत स्वतःची आठवण स्वतः करून देतात आणि स्वतः आठवण करून देऊन त्याला भगवत धामात घेऊन जातात. आपल्या इसकामध्ये 2 उदाहरण आहेत. एक आहेत हयग्रीव प्रभू. हयग्रीव प्रभू प्रभुपादाचे पहिले शिष्यांपैकी होते. हॉवर्ड त्यांचं नाव, हयग्रीव नाव झालं. आणि एके दिवशी हयग्रीव प्रभू खूप तीव्रतेने वृंदावनात जप करत होते आणि प्रभुपाद म्हणले, ह्यानं तीव्रतेने जप केलाय, नित्यानंद प्रभू याला भक्ती मार्गात परत आणल्याशिवाय राहणार नाही, जरी भक्ती सोडली तरी. आणि प्रभुपादाच्या अंदानुसार खरोखर भक्ती सोडून दिली आणि हयग्रीव प्रभू हे इंद्रिय भोगात मग्न झाले. इंद्रिय भोगामध्ये ते रत झाले होते. आणि नंतर भगवंताच्या कृपेनं त्यांना कॅन्सर नावाचा रोग झाला आणि कॅन्सर नावाचा रोग झाल्यावर त्यांना परत आपल्या भगवत भक्तीची आठवण झाली आणि त्या भगवत भक्तीची आठवण झाल्यानंतर ते परत भक्ती करू लागले आणि कॅन्सरचा रोग झाला तीव्र त्याने भक्ती करू लागले. आणि त्यांनी सांगितलं की मला कॅन्सर झाल्याचं मला अजिबात वाईट वाटलं नाही. मला वाईट एवढं वाटलं की इतके वर्ष भक्ती सोडून इंद्रिय भोग केला. मी मी जर भक्ती केली असती तर प्रभुपादांच्या सेवेत भरपूर काही करू शकलो असतो, प्रभुपाद आंदोलनामध्ये भरपूर योगदान देऊ शकलो असतो. एवढंच मला वाईट वाटत आहे, अन्यथा कॅन्सरचं अजिबात मला वाईट वाटत नाही. सो बघा, प्रामाणिक भक्ती केली, भगवंताने भक्तीची आठवण करून दिली योग्य वेळी आणि तो व्यक्ती भक्ती मार्गात परत आला आणि भगवत धामात हायवे प्रभू गेले. दुसरं उदाहरण आहे सुरभी महाराज. सुरभी अभिपालयंतम स्वामी त्यांचं नाव होतं. आपलं जे वृंदावनचं मंदिर आहे आणि जुहूचं मंदिर आहे, या 2 मंदिरचं आर्किटेक्चरचं काम जे आहे ते सुरभी महाराजांनी केलं होतं. आणि काही काळामध्ये सुरभी महाराज जे आहेत हेही भक्तीपासून दूर गेले आणि ते राहत होते जपानला का सिंगापूरला. आणि काही भक्ती करते, सगळं भक्ती सोडली होती, सगळं सोडलं होतं. पण वृंदावनच्या मंदिराचे 40 वर्ष पूर्ण झाली त्यावेळी त्याला पण आमंत्रण दिलं गेलं होतं आणि ते वृंदावनला आले. आणि वृंदावनला आल्यावर त्याची पार्टनर होती, एक स्त्री होती पार्टनर. त्या स्त्रीला ते घेऊन आले होते आणि त्या स्त्रीनं पाहिलं की हा जो व्यक्ती आहे हा वृंदावनात विशेष आनंदी आहे. आजपर्यंत अनेक वर्षांमध्ये या व्यक्तीला एवढे आनंदी पाहिलेले नाही. खूप आनंदी हा व्यक्ती आहे. आणि परत ती घटना झाल्यावर ते गेले निघून आणि एके दिवशी अचानक त्यांना काहीतरी छातीत दुखायला लागलं, हार्ट अटॅक यायला लागलं आणि कळलं की यांची कदाचित शेवटची घटका जवळ आली आहे. आणि त्या स्त्रीनं, ती भक्त नव्हती, काय नव्हती, हरिकृष्ण करणे काय नव्हती, पूर्ण इंद्रियभोगी बाई होती. पण तिला कशी प्रेरणा मिळाली कोणास ठाऊक, तिने स्वतः उचललं त्या प्रभूजींना, विमानात घेतलं आणि डायरेक्ट वृंदावनात घेऊन आली. आणि जसं वृंदावनात पाऊल ठेवलं, चेहरा आनंद आला आणि वृंदावनामध्ये यांनी देह सोडला. आणि जो ते वृंदावनात देह सोडतो तो गॅरंटेड भगवत धामात जातो. तर बघा, ते भगवंतांना विसरले पण भगवंत त्यांना विसरले नाहीत. सो जे व्यक्ती शरणागत आहेत त्यांना चिंता करायचं कारण नाही की मी भगवत धामात जाईन का नाही, मला भगवंत स्मरण होईल का नाही मृत्यू समयी. भगवंत ते स्मरण स्वतः करून देतील. सो चिंता करायचं कारण नाही. ओके.
45 मध्ये प्रयत्नात प्रयत्नाजित मानस्तु योग संशुद्ध किल्बिषा अनेक जन्म संसिद्धो ततो याती पराम गतिम. आणि जेव्हा योगी सर्व पापांपासून शुद्ध होऊन अधिक प्रगती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तेव्हा अंततः अनेक अनेक जन्माजन्मांतराच्या अभ्यासानंतर सिद्धी संपादन केल्यावर त्याला परमलक्ष्याची प्राप्ती होते. सो अनेक 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 जन्म हा योग साधना करावी लागते आणि तेव्हा सिद्धी प्राप्त होती. पण भगवत भक्तीमध्ये प्रगती आपण या जन्मातच करू शकतो. या जन्मात भगवत धाम प्राप्त करू शकतो. कारण भगवत धाम प्राप्त करण्यासाठी आपले प्रयत्न केवळ महत्वाचे नाही आहेत, भगवंताची कृपा पण आहे. आणि भगवंताने ठरवलं तर भगवंत क्षणामध्ये आपला अनर्थ नष्ट करू शकतात जर आपण त्यांना खुश केलं आपल्या प्रामाणिक साधनेद्वारे आणि प्रामाणिक सेवेद्वारे. सो भक्ती मार्गामध्ये भगवंताची इन्व्हॉल्वमेंट आहे. तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. असं आपण ठरवलं आणि प्रामाणिकपणे तीव्रतेनं शरणागत राहून आतुरतेनं त्यांना पुकारलं तर निश्चितपणे या जन्मामध्ये आपण परिपूर्णता प्राप्त करू शकतो. ते शक्य आहे. त्या अशा अनेक आपल्या इस्कॉनच्या भक्तांमध्ये पण घडलेलं आहे. ओके. आणि आता शेवटच्या 2 श्लोकात सर्वोत्कृष्ट योग कोणता भगवंत सांगत आहे. ओके. तपस्वीभ्याधिको योगी ज्ञानीभ्योऽपि मतोऽधिकः कर्मिभ्यश्चाप्यधिको योगी तस्मात् योगी भवार्जुना. योगी मनुष्य तपस्वी ज्ञानी आणि सकाम कर्मी व्यक्तींपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना तू सर्व परिस्थितीत योगी हो. ओके. सो इंग्लिशमध्ये गुड बेटर बेस्ट म्हणतो. हे काय आहे? दिस इज बेटर. ध्यानयोगी हा बेटर आहे कोणापेक्षा? निष्काम कर्मयोगी आणि ज्ञानयोगांपेक्षा ध्यानयोगी हा केव्हाही आणि तपस्वी लोकांपेक्षा योगी हा केव्हाही बेटर. पण भक्ताचं नाव इथं घेतलेलं नाहीये. कारण भक्त कसा आहे? बेस्ट आहे. आणि शेवट श्लोकात भगवान सांगतात की अर्जुनाचा मला प्रश्न पडला, ओके योगी बेटर आहे पण याच्यापेक्षा कोण बेस्ट आहे का? येस, याही पेक्षा कोणतरी बेस्ट आहे. तर कोण बेस्ट आहे? भक्त. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्त तमोमतः. आणि सर्व योगांमध्ये जो दृढ श्रद्धेनं सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतःकरणामध्ये माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेम सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो आणि तोच सर्वश्रेष्ठ योगी होय, असे माझे मत आहे. हे भगवंताचं मत आहे की भगवंताचं भजन करणारा श्रद्धेनं, श्रद्धावान भजते यो माम. तुम्ही सगळे कोण आहात? महान महान योगांपेक्षा तुम्ही सगळे महान आहात. कारण का तुम्ही श्रद्धेनं हरे कृष्णा जप करीत आहात म्हणून तुम्ही महानतम योगांपेक्षाही महान आहात. हे माझं मत नाहीये, हे भगवंताचं मत आहे. सो ध्यान योग हा बेटर आहे पण बेस्ट काय आहे? भक्ती योग. म्हणून आपण बेस्ट ऑफ द योग करत आहोत. भक्तियोग करणं हा बेस्ट ऑफ द योग आहे. अशा प्रकारे ध्यान योगाचा अध्याय भगवंतांनी संपवलेला आहे. हरे कृष्णा. तर अशा प्रकारे तुमच्या सहकार्यामुळं आणि तुमच्या उत्साहामुळं मला सेवा करायची तुम्ही संधी दिल्यामुळं आपलं पहिलं मॉड्यूल जे आहे भक्तिशास्त्राचं आपण संपवलेलं आहे. तर पुढच्या रविवारी जसं मी आधीच घोषणा केल्याप्रमाणे या मॉड्यूलवरती परीक्षा होईल आणि मग ही परीक्षा आल्यावर तुम्हाला ओपन बुक एक्झामचे क्वेश्चन दिले जातील. ते पण म्हणजे एक्झामचे क्वेश्चन तुम्ही 2-3 आठवड्यामध्ये आरामात सोडवून ऑनलाईन तुम्ही फोटो काढून सबमिट तुम्हाला करायचं आहे. आणि पुढच्या आठवड्यामध्ये जे तुम्हाला प्रश्न दिले मी ते सगळ्याची तयारी करायची आहे. त्यातले कोणतेही प्रश्न मी ऑन द स्पॉट तुम्हाला सांगेन, जे तुम्हाला 1 तासामध्ये लिहून काढायचे आहेत. फार लांब जसं उत्तर द्यायची गरज नाही. 1 तासात जेवढं होईल तेवढं लिहून काढा आणि फोटो काढून पटकन ग्रुपवर पाठवून द्या. ज्यांनी फोटो पाठवले त्यांचेच मार्क सर्टिफिकेटसाठी गणले जातील, नोंद केली जाईल, त्यांचीच नावं सर्टिफिकेट पुढं पाठवली जातील. हरे कृष्णा. काही शंका आहे प्रभूजी कोणाला? पाठवायचं. हरे कृष्ण. प्रभूजी स्क्रीनशॉट पाठवायचे. हरे कृष्ण. हो, फोटो काढून पाठवायचा. पेपर हाताने लिहायचा आपल्याला आणि ऑनलाईन जॉईन करून पेपर लिहायचा आहे आणि बरोबर साइन आउट व्हायच्या आधी तुझा फोटो पेपरवरती आला पाहिजे. मी सांगेन की आता साइन आउट व्हायच्या वेळेला पटापट फोटो काढून आपल्या ग्रुपवरती पाठवा.
सो त्या 5 मिनिटात जे फोटो पाठवतील त्यांचाच फोटो हा ग्राह्य धरला जाईल. संध्याकाळी दुपारी 1 ते 2 आपली परीक्षा होईल. 2 ते 2 वाजून 5 मिनिटं तुम्हाला फोटो काढून पाठवण्यासाठी वेळ दिला जाईल आणि मग साइन आउट केलं जाईल. अजून हो काही? प्रभूजी. सो काय काय प्रश्नांची उत्तर रेकॉर्डिंग मध्ये आहेत. तात्पर्य सगळ्या प्रश्न उत्तर सापडणार नाहीत, पण मॅक्सिमम उत्तर तात्पर्यामध्ये आहेत. तुम्ही शोधू शकता ती. काय काय ब्रॅकेटमध्ये लिहिलं पण रेकॉर्डिंग मध्ये उत्तराचं मिळेल म्हणून. तर रेकॉर्डिंग काय अध्यायचं आणि त्यामध्ये तुम्हाला ते उत्तर मिळून जाईल. येस. प्रभूजी श्लोकांचं तुम्ही श्लोक बद्दल विचारलेत ना, श्लोकांचे पण अर्थ लिहायचे का? हो, ते श्लोक दिलेत ना बाहेर करायला, अर्थ लिहायचे आहेत. अर्थ लिहायचे. 4 मार्क श्लोक झाला, 4 मार्क अर्थ झाला. असा 8 मार्काचा एक श्लोक आहे. 8 पंचे 40 मार्क. 5 श्लोक द्यायचे आपल्याला. बापरे. कोणतेही 5 श्लोक त्यातले लिहायचे. होईल ना एवढं? अवघड श्लोक नाही एवढे, फार सोपे श्लोक आहेत. हम्म. आणि एका भक्ती असते माणसाकडे पाठ असते पाहिजे. स्वप्नाची संधी आहे ते पाठ करण्याची, सगळं पॉझिटिव्ह बघायचं. व्हायला हवं बाकीचे. होतील अशक्य नाही, होतील. प्रचारच केलं पाहिजे. ठीक ठीक आहे. पाठ नसेल ना श्लोकाची, म्हणजे 2.41 असं सांगणार ना? हा, त्यातले 4 श्लोक लिहा. आम्ही सांगणार हाल्या 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 हाल्या. म्हणजे 2.41 म्हणजे सुरुवात नाही ना त्याची? सुरुवात म्हणजे म्हणजे 2.41 असं लक्षात ठेवायला थोडं टफ जातं, असं 2.48 ला हा आहे असं. ओके ओके ओके, तसं म्हणता का? ठीक आहे, मी तुम्हाला सांगेन एक शब्द सुरुवात सांगितली. प्रॉब्लेम. ओके ओके. प्रॉब्लेम. येस सुप्रिया माताजी. हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. प्रभूजी, म्हणजे 6 मार्कासाठी ज्या क्वेश्चनचा आन्सर लिहायचे ते म्हणजे उत्तर तरी किती असणं अपेक्षित आहे? म्हणजे जेवढं आहे तेवढं द्या. फार काय लांबच लिहायची गरज नाहीये. ओके, जेवढं आपण जास्त जेवढं ऍक्च्युअल आहे तेवढं द्या. मग थोडक्या मुद्द्यात जेवढं गरज आहे तेवढं थोडक्यामध्ये. द्या, की त्या जो प्रश्न विचारला न्याय मिळाला पाहिजे. लांब उत्तर याची गरज नाही. आता योग शिडी काढ सांगितली, तर शिडी काढली ओके. योगाची आणि त्यात खालच्यावर काय वरच्यावर काय वरच्यावर काय वरच्यावर काय असेल तर पुरे. तर एक्सप्लेन करत बसायची गरज नाही. ओके. म्हणजे त्याचे त्याचा पॉइंट अर्थ लिहिले समजा योगशिडीचे, जसं की म्हणजे शरीर आहे, इंद्रिय आहेत, मन, बुद्धी जे काय ही आहे, शिडी आहे, त्याच्यातून आत्मा हिच्या खालच्या वगैरे सर्व हे आहे, असं हिच्या लिहिलं वरच्या तर सर्व हे, त्याचे हिच्या वरच्या सर्व हे, एक्सप्लेनेशन असं करण्याची गरज नाही. हा, तर एक्सप्लेन द्यायची गरज नाही. ओके. मुद्दे सुद्धा लिहा, हरे फार कृष्ण लांब प्रभूजी. लिहायची गरज नाही. मग ते 5 कारण यांनी अर्जुन युद्धाला तयार झाला नाहीये, त्याची 5 कारण ती पण थोडक्यात लिहायची. हा, थोडक्यात चालेल. नाही, मी एक लिहून काढलं तर माझं पूर्ण पान भरून नाही, म्हणून थोडक्यात. तेवढं नको ना. हा, चालेल. आणि कोणी चिंता करू नका मार्कांची, सगळे पास होणार आहात. ओके, अजिबात चिंता करायचं कारण नाही. पण लिहा पेपर. ओके. चालेल. हरे हरे कृष्ण. कृष्ण. दंडवत प्रणाम. श्री प्रभुपाद की दंडवत. जय. जय. हरे कृष्ण.